ठीक आहे. आता रेकॉर्डिंग हा बघा, हा डायग्रामनुसार आपल्याला काय करायचं. हा समजा एक्झाम्पल तुमचं 3 टायर आर्किटेक्चर. याच्यात काय केलं तुम्ही, हा 3 सबनेट लॉन्च करणार आहे तुम्ही. एक पब्लिक सबनेट, प्रायव्हेट सबनेट आणि एक पब्लिक सबनेट आणि 2 प्रायव्हेट सबनेट. समजा एक तुमचं पब्लिक सबनेट काय असणार, वेब टायर असेल तुमचं, दुसरा प्रायव्हेट तुमचं ऍप्लिकेशन टायर आणि हे डेटाबेस टायर. तर याच्यात आपण नॅट पण यूज करणार आहे. नॅट काय यूज करतो आपण, नॅट वन वे कम्युनिकेशन करते. म्हणजे इथून पब्लिक सबनेटकडून इंटरनेट घेऊन ते पुढं हे करणार, नेटवर्क ऍड्रेस ट्रान्सलेशन असं बोलतो ना आपण नॅटला. आणि त्याची एंट्री कुठं करणार आहे आपण, प्रायव्हेट राऊट टेबलमध्ये. आणि इंटरनेट कनेक्ट आपल्या व्हीपीसीला जे इंटरनेट पाहिजे ना, त्यासाठी आपण काय केलं, ते इंटरनेट गेटवे अटॅच केलेलं इथं. ते आपण पब्लिक राऊट टेबलमध्ये एंट्री करणार आहे त्याची. आणि पब्लिक राऊट टेबलमध्ये पब्लिक सबनेट पण टाकणार आहेत आपण. आणि प्रायव्हेट राऊट टेबलमध्ये काय काय टाकणार आहेत आपण, प्रायव्हेट 2 प्रायव्हेट सबनेट आणि एक नॅट वे गेटवेची तिकडे एंट्री करणार आहे. ठीक आहे. हा युजर डायरेक्टली ऍक्सेस, त्याला URL असले की ते व्हीपीएन थ्रू नाही का आपण कनेक्ट करतो तसं जाणार ती व्हीपीसी आपली. हे आपल्याला बघायचं. ठीक आहे. आता रेकॉर्डिंग स्टार्ट आहे का आपली, ओके आहे. चांगलं लवकर तरी आठवलं. आता बघा, आता कोणतं रिजन आहे माझं, कोणतं बी. आता बघा मला कुठं जायचं तर व्हीपीसी मध्ये. आता सगळ्यात आधी आता तुम्ही काय करता, आतापर्यंत तुम्ही जे आहे ते यूज करता ना डिफॉल्ट वाले, तर आपल्याला कस्टमाइज करायचं आपला व्हीपीसी. तर ठीक आहे, सगळ्यात आधी काय करणार मी, क्रिएट व्हीपीसी. हा, इथं क्रिएट व्हीपीसी वर क्लिक करणार मी. नंतर याला आता बघा हे 2 ऑप्शन आहेत आपल्याकडे. आता आपल्याला हे व्हीपीसी ऑनली वाला करायचं. हे जर केलं ते दाखवते नाही तर सजेशन आपल्याला बघा किती सबनेट्स पाहिजे, हे पब्लिक प्रायव्हेट ऑटोमॅटिकली हे क्रिएट करून देते ते. तर मी काय करतो, व्हीपीसी ऑनली सिंपल वाला आर्किटेक्चर हे करू आपण. आता तुमच्या व्हीपीसीचं नाव काय करतो मी, 3 टायर फिलिंग बघा बरोबर आहे का, फिलिंग बरोबर आठवत नाही, आर्किटेक्चर ओके 3 टायर आर्किटेक्चर असं लिहितो मी. आणि इथं IPv4 करायचं. ठीक आहे. आता CIDR ब्लॉक कोणतं घ्यायचं, हाय ते घेऊन टाका 24 वाला तिने दाखवले ते, किंवा 16 घ्या, काही घ्या. आता हे बघा मी काय घेतो 10 पॉईंट किती 0 होते 1. हे तुम्हाला माहिती ना CIDR ब्लॉक झाला ना तुम्हाला, कॅल्क्युलेट कसं करायचं काय करायचं ते. हो झालं सर. ओके ठीक आहे. आता बघा इथं मी काय करतो 16 घेतो, इथं 24 घ्या 16 घ्या. आणि आता मी काय करतो, आता कॅल्क्युलेट करायला मला लई टाइम लागतो म्हणून मी फक्त इथं चेंज करतो. कुठं करतो असं इथं मध्ये आहे ना 0च्या आधी, इथं 1 2 3 4 5 किती लागणार आहेत आपल्याला तेवढे घेऊन टाकायचे इथं. आता बघा हा वाला URL की घेतलं मी. ठीक आहे. नेक्स्ट टाइमला मी काय करणार, इथं सबनेटच्या टायमाला इथं हे करणार, याच्या रिलेटेड मी हे कॅल्क्युलेट करणार. आता बघा मी काय केलं, व्हीपीसी काय, व्हॉट इज व्हीपीसी, व्हर्च्युअल प्रायव्हेट क्लाउड. हा व्हर्च्युअल व्हीपीसी इज आयसोलेटेड पोर्शन ऑफ द AWS क्लाउड पॉप्युलर AWS ऑब्जेक्ट. इथे इन्फो मध्ये जायचं, कधी तुम्ही प्रॅक्टिकल करताना आता वाचून घ्यायचं. व्हीपीसी एज अन आयसोलेटेड पोर्शन ऑफ द AWS क्लाउड पॉप्युलर बाय AWS ऑब्जेक्ट सच एज Amazon EC2 इन्स्टन्स यू. म्हणजे तुम्हाला एक कस्टम सगळं ह्याच्यात सगळं असणार तुमचं, काय काय पीसी पॅक करायचं काय करायचं ते. ठीक आहे. तुम्हाला जर इंटरव्ह्यू मध्ये विचारलं व्हॉट इज व्हीपीसी असं नाही विचारणार ते, व्हीपीसीचे काय कॉम्पोनंट तसं विचारतील तुम्हाला. ठीक आहे. आयसोलेटेड एक तुमचं हे प्रायव्हेट क्लाउड. ठीक आहे. ते झालं. त्याच्यानंतर 3 टायर आर्किटेक्चर नाव दिलं, CIDR ब्लॉक. ठीक आहे. CIDR ब्लॉक हे केलं आपण IPv4. ठीक आहे. आता इथं 6 वाला नाही घ्यायचं आपल्याला, तर नो IPv6 CIDR ब्लॉक हे करायचं आपण. आणि टेनन्सी नाही का आपलं हे डेडिकेटेड नाही, डिफॉल्ट वालीच घ्यायची तुम्हाला. इथं टॅग काय दिले ऑलरेडी, काही करत नाही, फक्त तुम्हाला इथं व्हीपीसी ऑनलीवर हे करायचंय. त्याच्यानंतर हे IPv4 वाला CIDR ब्लॉक घ्यायचंय. आणि तिथं तुमचं जे असेल तुमचं हे CIDR ब्लॉक काय ते 10 पॉईंट हे घेतलं तुम्ही. आणि बाकीचं सगळं डिफॉल्ट राहून द्यायचं खाली. आणि क्रिएट व्हीपीसी करायचं. आता तुमची व्हीपीसी क्रिएट झाली, फक्त व्हीपीसी क्रिएट झाली, यासाठी काय काय गोष्टी लागणार आहेत ते आपल्याला बघायचे. ठीक आहे. याच्यानंतर काय करू आपण, किती सबनेट क्रिएट करायची आहेत, किती 3 सबनेट 3 करू आपण. ठीक आहे.
एक पब्लिक 2 प्रायव्हेट. हा, एक पब्लिक करू. आता सबनेट काय आहे इथं बघा. व्हॉट इज अ सबनेट? सबनेट विचारलं तर काय? नेटवर्क आपण डिवाइड करतो ना. हा, नेटवर्क जे डिवाइड करतो आपण. ब्रेकडाऊन ऑफ आयपी ॲड्रेस. येस, परफेक्ट. सबनेट आपल्याला काय करतो? सब नेटवर्क बोलतो ना आपण त्याला. सबनेट, सब म्हणजे सब नेटवर्क. हा, सबनेट, सब नेटवर्क. ठीक आहे. म्हणजे व्हीपीसी ला काय करते, म्हणजे लॉजिकल सेक्शन मध्ये डिवाइड करतो ना आपल्या टेक्निकल भाषा सांगायचं म्हणलं की असं ना कुठतरी. ऑल्सो वी कॅन हॅव मल्टिपल. ओके, ते सांगितलं काय काय करायचं खाली. ठीक आहे. इथं आपल्याला काय करतो, सबनेट करायचं. कोणतं करायचं? पब्लिक सबनेट आणि प्रायव्हेट सबनेट. ठीक आहे. आता इथं बघा, क्रिएट सबनेट जर केलं आपण, तिथे ते व्हीपीसी आयडी जे तुम्ही व्हीपीसी क्रिएट केला असेल ती, हे बघा, हे डिफॉल्ट वाला नाही घ्यायचं. आपल्याला काय करायचं? 3 टायर आर्किटेक्चर वाला व्हीपीसी आपल्याला घ्यायचं. घेतलं आणि इथं आता आपल्याला काय करायचं? सबनेट क्रिएट करायचं. ठीक आहे. आता सगळ्यात आधी मी कोणतं सबनेट घेतो? नाव देतो त्याला पब्लिक सबनेट, कळेल तुम्हाला. नंतर तुम्ही नाही का वेब सबनेट असं नाव देऊ शकता, पण ठीक आहे. मी काय करतो, म्हणजे कन्फ्युजन होऊ नये त्यासाठी पब्लिक सबनेट घेतो. ठीक आहे. तुम्ही म्हणता हे पब्लिक काय आणि हे काय? आता पब्लिक सबनेट काय बोललो मी? काय असतं पब्लिक सबनेट? त्याला इंटरनेट गेटवे त्याला अटॅच असते. पब्लिक सबनेटला इंटरनेट गेटवे काय असतं आपलं? अटॅच असतं त्याला. ठीक आहे. ज्याला इंटरनेट कनेक्शन आहे ते पब्लिक सबनेट. ओके. आता बघा इथं अवेलेबिलिटी झोन कोणत्या याच्यात करायचं तुम्हाला? 1A मध्ये करून टाकू. आणि इथं सीआयडीआर ब्लॉक कोणता घेणार तुम्ही? काय होता आपला तिथं 016 होता ना लास्टला, आणि मध्ये 1 घेऊ. हे करू. आता बघा 10.0 पॉईंट किती 0 किती 0 होते तिथं? ठीक आहे, 2.1.0 करतो तो. 1.0. ठीक आहे, बरोबर आहे ना? असं हा इथं आहे की वर दाखवलं की टी पॉईंट इथं याच्या जागेवर इथं मधले इथं चेंज करतोय मी. ठीक आहे. कारण कुठं कॅल्क्युलेशन करत बसणार ना आपण. आणि पुढं 24 लिहून टाका, 16 लिहून टाका, काही प्रॉब्लेम नाही. केलं चेंज, 26 केलं मी. ठीक आहे. 16 करतो, 24 करतो, 26 नाही, सॉरी 24. ठीक आहे. हे बघा 256 IP साईड माझ्याकडे अजून. हे सबनेट केलं मी, पब्लिक सबनेट. पब्लिक सबनेटला काय असतं? इंटरनेटचे जे कनेक्शन असतं त्याला म्हणतो आपण पब्लिक सबनेट. हे केलं, पब्लिक सबनेट नाव दिलं. अवेलेबिलिटी झोन. अवेलेबिलिटी झोन कशासाठी काय करते ते माहिती ना तुम्हाला? इथं हे काय रिजन आहे, रिजन मध्ये काय असते तुमचं? अवेलेबिलिटी झोन. ठीक आहे. असं रिवाइज करा तुम्ही. थेरी पण विचारतात बरं का EWC याच्यात. हां, पब्लिक सबनेट, अवेलेबिलिटी झोन. इथं मी हे आपलं व्हीपीसीचं आहे. कोणाचं आहे? व्हीपीसीचं सीआयडीआर ब्लॉक आहे. आणि इथं आपलं सबनेटचं हे झालं. आणि मग ठीक आहे, पब्लिकचं झालं आपलं. ठीक आहे, एवढंच लागतं, याच्यात काय लागत नाही. तुमचं जे व्हीपीसी आहे ते सिलेक्ट करा. त्याच्यानंतर सबनेटला नाव द्या, कोणत्या झोनमध्ये सबनेट क्रिएट करायचं ते द्या. इथं तुमचं ते सीआयडीआर ब्लॉक हे द्या, तुमचं जे पाहिजे ते. आणि हे काय करा? क्रिएट सबनेट करा. त्याच्यानंतर कोणतं सबनेट पाहिजे आपल्याला? प्रायव्हेट. 2 प्रायव्हेट सबनेट. आता याला डायरेक्ट इंटरनेट नसतं. याला डायरेक्ट इंटरनेट जे असतं ना आपलं, इंटरनेटची डायरेक्ट राऊट करतात नाही का आपल्या राऊट टेबल मध्ये. हे आता प्रायव्हेट सबनेट आहे. ठीक आहे. पब्लिकला आपण करणार आहे, आता प्रायव्हेट सबनेट करतो. याला व्हीपीसी कोणत्या व्हीपीसी मध्ये पाहिजे? ह्या व्हीपीसी मध्ये. इथं याला नाव देतो मी, ॲप देऊ का? ठीक आहे, प्रायव्हेट सबनेट 1 देतो. असं देतो. अवेलेबिलिटी झोन कोणते घ्या? बी घेऊन टाकतो. इथं काय करायचं आता? 10.0.1 तिथे घेतला ना, 2.0 इथं आपलं 24 हे घेऊन टाकतो मी. ठीक आहे. याला मी काय करतो? क्रिएट करतो. प्रायव्हेट सबनेट कळलं तुम्हाला? व्हॉट इज प्रायव्हेट सबनेट विचारलं तर काय ते म्हणायचं? डज नॉट हॅव इंटरनेट कनेक्शन्स. म्हणजे डायरेक्ट आपल्याला इंटरनेट राऊट होत नाही. ठीक आहे. तर तुम्हाला त्याला हे जर करायचं असेल तर काय करावं तुम्हाला? नॅट गेटवे तुम्हाला यूज करावं लागेल. नाही, आउट गोईंग इंटरनेट ऍक्सेससाठी लागतं नाही. म्हणजे सिक्युअर जास्त असतं बरं का याच्यातलं प्रायव्हेट सबनेट मधलं, त्यासाठी. ठीक आहे.
म्हणजे जे रिसोर्स तुमचं प्रायव्हेट सबनेटमध्ये आहे त्याला काय करावं लागतं, तुम्हाला नॅट गेटवे यूज करावं लागतं. काय करावं लागतं, तुमचं ते इंटरनेट ऍक्सेस आउटगोईंग नाही का, आउटगोईंग इंटरनेट ऍक्सेस, इथं तुमचं कुठे गेली डायग्राम, इथंच पब्लिश हे करतं, नॅट गेटवे लावतो आपण आणि याच्यात त्याच्या थ्रू आपण वन वे ट्रॅफिक हे करतो, वन वे कम्युनिकेशन. हा ओके, इंटरनेट ओके, हां हे झालं. त्याच्यानंतर आता सीआयडी ब्लॉक काय विचारलं तुम्हाला तर असं नाही इन्फोमध्ये, सबनेट आय फॉर ब्लॉक IPv6 काय सीआयडी IP रेंज तुमचं हे करतं ना, ते ॲड्रेस हे ते तुमचं क्लासलेस इंटर डोमेन राउटिंग. हां येस, क्लासलेस इंटर. ओके, आता अजून एक सबनेट क्रिएट करावं लागणार आपल्याला, डेटाबेससाठी ते सबनेट क्रिएट करायचं आपल्याला. ठीक आहे, 2 झाले. क्रिएट सबनेट, याला मी देतो डेटाबेस प्रायव्हेट सबनेट. ठीक आहे, अवेलेबिलिटी झोन कोणते द्या तुम्ही, या अवेलेबिलिटी झोनचं काही नाही, डिफॉल्ट राहिलं दिलं तर चालते. आता काय होतं आपलं 3 वाला असेल का 10 पॉईंट. आणि हे तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे बरं का, हे तुम्ही हे सीआयडी ब्लॉक देताना ते असं रिफ्लेक्ट व्हायला पाहिजे. जर तुम्ही जर सेम लिहिलं, ठीक आहे, वरच्या सारखं लिहिलं तुम्ही, तर काय होईल, ओव्हरलॅप नाही झालं पाहिजे ते. हां ओव्हरलॅप नाही व्हायला पाहिजे. ठीक आहे, आता ते मी क्रिएट करतो. हे काय बघते ओव्हरलॅपिंग, तर हे व्हायला नाही पाहिजे. त्यासाठी काय करावं लागेल तुम्हाला, वेगळं पाहिजे. अजून कुठं काय 3 असेल नाही तर आता ठीक आहे. आता तुमचे किती सबनेट क्रिएट झाले, 3. ठीक आहे, आता हे सबनेट तर तुम्हाला विचारले इन्फोमध्ये असं ना, सबनेट काय, सबनेट इज अ रेंज ऑफ IP ॲड्रेसेस इन युअर VPC. आफ्टर क्रिएटिंग VPC यू कॅन ॲड मोर सबनेट इन इच अवेलेबिलिटी झोन. ठीक आहे, सबनेट अजून तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं अटॅच करू शकता तुम्ही. ठीक आहे, म्हणजे काय करते ते आयसोलेट रिसोर्स करते नाही का, आपलं सिक्युरिटी मॅनेजमेंट यासाठी ते करतो आपण. तुम्हाला कोणतं पब्लिक फेसिंग पाहिजे, कोणतं तुमचं प्रायव्हेटसाठी पाहिजे, त्या हिशोबाने तुम्ही सबनेट असे क्रिएट करतात. ठीक आहे, आता याच्यानंतर कुठं जाणार आहेत आपण, आता हे झालं आपलं व्ह्यूवर VPC राउट टेबल. येस, कुठे म्हणजे काय करा इंटरनेट तुम्ही, गेटवे. हां तुम्ही याच्यानंतर राऊट टेबल करा, इंटरनेट गेटवे करा. आता इंटरनेट गेटवे करतो मी. इंटरनेट गेटवे काय आहे साध्या भाषेत आपल्या, VPC ला इंटरनेट देण्यासाठी यूज करतो. ठीक आहे, इथं बघा इंटरनेट गेटवे, तर बघा ना तुम्ही असं, आणि इन्फो बघायचं इंटरनेट गेटवे इज हॉरिझॉन्टल स्केल. आता ही डेफिनेशन बघायची, अँड इंटरनेट गेटवे इज अँड हॉरिझॉन्टल स्केल रिडंडंट अँड हायली अवेलेबल VPC कॉम्पोनंट इन कम्युनिकेशन बिटवीन इन द इंटरनेट. म्हणजे आपली VPC ला इंटरनेटशी कनेक्शन करायचं काम हे करते. ठीक आहे, म्हणजे हे इम्पॉर्टंट आहे बरं का, तुम्हाला इंटरनेटशी कनेक्ट करायचं काम कोण करतं, हे करते ते. म्हणजे तुमच्या इन्स्टन्सला जे इंटरनेटशी कनेक्शन जे देते ना, हा इंटरनेट गेटवे देते. ठीक आहे, म्हणजे इंटरनेट गेटवेचं तुम्हाला जर विचारलं व्हॉट इज इंटरनेट गेटवे, हे काय 2 वे कम्युनिकेशन आहे. म्हणजे म्हणजे VPC करून आपल्याला इंटरनेटशी हे करते, कम्युनिकेट करते ना बोथ वेनी. अजून याचं कॉस्ट आहे, याचं फ्री पण फ्री आहे. आता याच्यानंतर आपल्याला काय करावं लागेल, ठीक आहे, आता थेरी वाचून घ्या बरं का तुम्ही. इंटरनेट गेटवे याच्यानंतर काय करायचं आपल्याला, क्रिएट राऊट टेबल. आलो मी राऊट टेबल मध्ये. आता बघ इथं डिफॉल्ट वाले 2 राऊट टेबल क्रिएट करू, एक पब्लिक राऊट टेबल आणि एक प्रायव्हेट राऊट टेबल. याला मी नाव देतो पब्लिक राऊट टेबल असं देतो नाव. हे बघ काय म्हणतात, राऊट टेबल PC हाऊ पॅकेट आर फॉरवर्ड टू बिटवीन सबनेट विथ युअर VPC इंटरनेट, हे सांगते. राऊट टेबल मध्ये काय करते, आता मी तुम्हाला सांगितलं राऊट टेबल म्हणजे तुमची ट्रॅफिक कशी जाणार आहे, डिटर्मन हाऊ ट्रॅफिक इज राउटेड फॉर रिसोर्सेस इन द सबनेट. सबनेटमध्ये तुमची कशी हे जाणार आहे फॉर बिटवीन द सबनेट, हा इन VPC इंटरनेट. आता हे तुमचं कसं राऊट करायचं तुम्हाला, ट्रॅफिक तुमची सबनेटमध्ये तुमची ट्रॅफिक कशी राऊट करायची, त्यासाठी आपण राऊट टेबल क्रिएट करतो. ठीक आहे, कळलं राऊट टेबलचं. मी सिंपल भाषा सांगतो बरं का, असं डिटेलमध्ये तुम्हाला थेरी
नाही एक्सप्लेन करू शकत सध्या मी. आता बघा, आता इथे राऊट टेबल आहे. राऊट टेबलचं जर विचारलं तुम्हाला तुम्हाला कळायला पाहिजे राऊट टेबल कशासाठी काय करते ते तुम्हाला. म्हणजे तुमची व्हीपीसी पासून तुमची नाही का ती ट्रॅफिक नेटवर्क नाही का तुमचं, हे म्हणजे ट्रॅफिक कसं तुम्ही डायरेक्ट करणार त्याला, म्हणजे व्हीपीसी मध्ये, म्हणजे ह्या सबनेट थ्रू ह्या सबनेटला कसं, याच्यात काय काय, त्यासाठी तुम्हाला राऊट टेबल आहे. राऊटर ट्रॅप असं बोलू शकतो तुम्हाला. आता बघा, हे राऊट टेबल पब्लिक राऊट असं आरटी बोलतो मी. राऊट टेबल्स पब्लिक आरटी म्हणजे पब्लिक राऊट टेबल्स. आणि कोणत्या व्हीपीसीला कनेक्ट करायचं ते 3 टायरवाली, याच्यावर क्लिक करा. हे बघा, पब्लिक आरटी हे तुमची व्हीपीसी हे क्रिएट केलं राऊट टेबल. याच्यानंतर काय करावं लागते, आता बघा, हा पब्लिक राऊट टेबल आहे. म्हणजे याच्यात कोणतं सबनेट असेल, याच्यात पब्लिक राऊट टेबल. आता पब्लिक राऊट टेबलला क्रिएट केलं तुम्ही, इथं राऊट्स मध्ये जायचं. ठीक आहे, काय करायचं, एडिट राउट्स. इथं ऍड राऊट, याला इंटरनेट प्रोव्हाइड करायचं ना. तर 0 सगळी ट्रॅफिक नाही का, ऑल ट्रॅफिक. आणि इथं इंटरनेट गेटवे कुठे तुमचं, इंटरनेट गेटवे. तर आपण नाव दिले ना सर त्याला. इंटरनेट गेटवे केला का क्रिएट आपण, इंटरनेट गेटवे कसं काय क्रिएट नाही केला आपण, नाही केला का, नाही केला. तुम्हाला माहिती. ओके ओके ओके, इंटरनेट गेटवे राहिला. ओके ओके ठीक आहे, असो. आता बघा, आपण व्हीपीसी क्रिएट केली, सबनेट क्रिएट केला, राऊट टेबल्स क्रिएट केले. आता इंटरनेट गेटवे करून टाकू, आणि म्हणजे सगळे कॉम्पोनंट क्रिएट करून टाकू. नंतर सेटिंग करू त्याची, रिसोर्स क्रिएट करू. आता इंटरनेट गेटवे क्रिएट करू आपण. याला नाव काय देतो मी, माय इंटरनेट गेटवे, IGW शॉर्ट फॉर्म वापरतो असं. ठीक आहे, हे बघा, इंटरनेट गेटवे व्हर्च्युअल राउटर दॅट कनेक्ट्स व्हीपीसी टू इंटरनेट. म्हणजे काय करते, एक राउटर आहे तुमचं, म्हणजे काय करतं तुम्हाला, एक हे तुमच्या व्हीपीसीला इंटरनेट प्रोव्हाइड करते ते. ठीक आहे, सिंपल भाषेत, बरोबर आहे ना. काय करते इंटरनेट गेटवे, प्रोव्हाइड व्हीपीसीला इंटरनेट देतं. अजून जर विचारलं तुम्हाला काय करते, इनेबल्स राउटिंग बिटवीन इंटरनेट व्हीपीसी. म्हणजे तुम्हाला हे व्हीपीसी, हे बघा, इंटरनेट गेटवे इज व्हर्च्युअल राउटर दॅट कनेक्ट्स व्हीपीसी टू इंटरनेट. जे इंटरनेटशी तुम्हाला जर कनेक्ट करायचे व्हीपीसी, त्यासाठी तुम्हाला इंटरनेट गेटवे लागेल. ठीक आहे, याला मी नाव देतो माय इंटरनेट गेटवे. आता मी काय करतो, क्रिएट इंटरनेट गेटवे करतो. माझा इंटरनेट गेटवे क्रिएट झाला. तसाच काय क्रिएट करायचं आता आपल्याला, अटॅच करायचं सर आता व्हीपीसीला. ते नंतर आपण सगळं हे आता बी करू शकतो राऊट टेबलचं. पण अजून आपल्याला नॅट पण लागणार आहे. डायग्राम मध्ये आपण बघितलं तर आपल्याला नॅट पण लागणार, आपल्याला सगळं इन्क्लूड करायचं व्हीपीसी मधल्या गोष्टी. ठीक आहे, मला नॅट गेटवे पण लागणार आहे. तर ठीक आहे, तुम्ही इथं जाऊन एंट्री करा पब्लिकचं, पण एकटी सगळं करून टाका तुम्ही. काय असेल तर नॅट गेट क्रिएट, म्हणजे बघा, तुम्ही कोणतेही कसं करू शकता, पण तुम्हाला सिटिंग माहित पाहिजे. सगळ्यात आधी तुमचं व्हीपीसी क्रिएट करायचं, किती सबमिनिट लागणार तुम्हाला, 3 ते क्रिएट केले. आणि तुम्हाला 2 राऊट टेबल लागेल, एक पब्लिक साठी आणि एक कशासाठी लागणार आहे, प्रायव्हेट साठी. आता तुमचं इंटरनेट गेटवे झाला. आता इंटरनेट गेटवेची एंट्री एक राऊट टेबल्स मध्ये करावं लागेल, अजून एक व्हीपीसीला अटॅच करावं लागेल. आता तिथं दाखवतात बघा, येतं अटॅच टू व्हीपीसी. इंटरनेट गेटवर गेलो तुम्ही, याच्यावर गेलो तुम्ही, असं नाही का, असं डायरेक्टली याच्यावर जर क्लिक केलं तर तुम्हाला काय म्हणते, ते डिटॅच स्टेट मध्ये तुमचं ऍक्शन मध्ये जाणार. किंवा इथं वर पण दाखवते बघा, इथं अटॅच टू व्हीपीसी. याला व्हीपीसी बरोबर अटॅच करायचं. कसं करायचं, हा इंटरनेट गेटवे क्रिएट झाला तुमचा, इथं येतंय वर ऑप्शन, ते नाही आलं तर ऍक्शन मध्ये जायचं. इथं बघा डिटॅच मध्ये दाखवते, म्हणजे तुमचं अटॅच नाही सध्या, तर काय व्हीपीसी नाही, काही नाही, ओनर दाखवते. हा माझा ओनर माहिती ना तुम्हाला, आयडी त्याचा, पण डिटॅच आहे. त्याला अटॅच करायसाठी कुठं जावं लागेल, ऍक्शन मध्ये जावं लागेल. अटॅच टू व्हीपीसी, कोणाला अटॅच करायचं, व्हीपीसीला. पण कोणत्या व्हीपीसीला, हे बघा, व्हीपीसी व्हीपीसी कम्युनिकेट विथ इंटरनेट, पीसी पाहिजे अटॅच दिलो. पण त्या कोणत्या व्हीपीसी इंटरनेट कनेक्शन द्यायचं तुम्हाला, आपण जे क्रिएट केलं तो 3 टायर वाले. ठीक आहे, ते दुसऱ्या व्हीपीसीला आहे, त्यांची जी बाय डिफॉल्ट वाले त्याला आहे सगळं रेडी. पण आपण कस्टमर करतो ना, अटॅच इंटरनेट गेटवे. ठीक आहे, आता इंटरनेट गेटवे झाला, अटॅच केलं, सगळं झालं. त्याच्यानंतर कुठं जायचं बोललो मी, नॅट काय बोललो मी, नेटवर्क ऍड्रेस ट्रान्सलेशन्स.
Aspiration. म्हणजे प्रायव्हेट सबनेटला काय करते, आपल्याला इंटरनेट काही ऍक्सेस हे पाहिजे असेल तर देते. ठीक आहे, म्हणजे काही काय Yes. तुमचं इनऍक्सेसिबल असेल, त्याला ऍक्सेस करायचं असेल तर त्या टायमाला आपल्याला काय लागणार आहे, नेट लागणार आहे. ठीक आहे, म्हणजे आउटबाउंड ट्रॅफिक साठी हे लागतं ना तुम्हाला. ठीक आहे, हम्म. मी इंटरनेट करून तुम्हाला रिक्वेस्ट, तुम्हाला कशासाठी नेट लागणार माहितीये का. आता तुम्ही, आता तुम्हाला ठीक आहे ह्या व्हीपीसी मध्ये तुम्ही सगळं केलं, पण हे देखतं बघा तुमच्याकडे पब्लिक आयपी नसणार आहे व्हीपीसी ला, याला बी नसणार आहे. पण याच्यात काय डाउनलोड करायचं असेल तुम्हाला कनेक्ट करून डाउनलोड करावं लागेल ना त्याला. इंटरनेट प्रायव्हेट आहे लागेल. तुमच्याकडे, प्रायव्हेट आयपी आहे पण पब्लिक नसणार आहे तुम्हाला, तर तुम्हाला इंटरनेट बी लागणार आहे डाउनलोड करायसाठी. मग नेटला सांगतो ना मी, नेट कुठं पब्लिक याच्याकडून हे घेणार, ट्रॅफिक आउट गोईंग करणार ते, इन्कम नाही आउट गोईंग ट्रॅफिक, म्हणजे इथून ट्रॅफिक हे कुठं आउट करणार ते याला प्रायव्हेट साठी रिक्वेस्ट करणार त्याला इंटरनेटची. काय आहे त्याला कळलं काय बोलतो मी ते, नेटवर्क ऍड्रेस ट्रान्सलेशन गेटवे नेट, हे काय बोलतो ते, हे प्रायव्हेट सबनेटसाठी आपल्याला इंटरनेट जावं लागेल ना, त्यासाठी आपण हे करतो. ठीक आहे, ठीक आहे, क्लिअर. हे नेट, हो. आता नेट क्रिएट करताना बघा, आता नेट क्रिएट नेट गेटवेवर क्लिक करा, इथे इन्फॉर्मवर बघा ना तुम्ही काय बोलते, यू कॅन यूज द नेटवर्क ऍड्रेस ट्रान्सलेशन गेटवे टू इनेबल इन्स्टन्स इन enable instances in the private subnet to connect services outside your VPC but previously extra services from initial connection. Those instances, there are two types of net gate, public and private net gate. Public net gate enables, हे वाचून घ्या नंतर. ठीक आहे, क्रिएट नेट गेटवर क्लिक करा. प्रॅक्टिकल करताना तसंच करा बरं का, तुमच्याकडे खूप टाइम असते, 2 तास लागू द्या, 3 तास लागू द्या, फक्त वाचा सगळं. इथं सगळं दिसतं नाही, सगळं वाचा तुम्ही. आता आपण प्रॅक्टिकल मध्ये सगळं असं जर करत बसलो तर आपल्याला खूप टाइम लागेल. त्यासाठी मी तुम्हाला सांगतो वे कसं आहे ते. मी जरी काही गोष्टी करत असल्या आम्हाला पण वाचावं लागते. ठीक आहे, हे बघा, हायली अवेलेबल मॅनेज नेटवर्क ऍड्रेस ट्रान्सलेशन सर्व्हिस दॅट इन्स्टन्सेस इन अ प्रायव्हेट सबनेट यू कॅन यूज द कनेक्ट सर्व्हिसेस अदर व्हीपीसीएस, म्हणजे तुम्हाला इंटरनेट लागत नाही ते सांगते ते. आता याला नाव देतो, काय नाव देऊ मी, माय नेट असं देतो. ठीक आहे, आता हे कन्फ्यूज, आता मला पण होतं, तुम्हाला तर होणारच, पण मला पण कुठं कन्फ्यूज होत होतं. आता सांगा तुम्ही याच्या पुढे काय करावं लागत असेल. सबनेट कोणतं घेऊ मी, प्रायव्हेट वाला. हा मला पण तसंच वाटत होतं प्रायव्हेट वाला. आणि मी एकाएकी काय झालं, माझं असं एकाएकी विसरलो, म्हणजे केलं तर खूप वेळा केलंय प्रॅक्टिकल, मी सगळ्या गोष्टी केलेल्या, ते सगळं काम केले, सगळं केले, पण कधी कधी विसरून जातं नाही का, काय काय कन्फ्यूज होतं ना. मला कन्फ्यूज काय झालं, मला काय वाटलं, नेट गेटवे कशासाठी वापरतो आपण, प्रायव्हेटला इंटरनेट कनेक्शन ऍक्सेस करायसाठी आपण नेट वापरतो, पण क्रिएट करताना इथं एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही, मला जे इश्यू आले ते सांगतो, कारण त्याला इंटरनेट कुठून तरी घ्यावं लागेल ना, आउटगोइंग ते पब्लिक सबनेट मध्ये त्याला हे करावं लागतं त्याला, आणि इथून इंटरनेट घेईल ते, आणि इथं आउटगोइंग ट्रॅफिक म्हणजे पुढं राउट हेच पब्लिक सबनेटला प्रोव्हाइड करेल. तर हे काय करणार, इथं एक लक्षात घ्या तुम्ही, इथं हे बघा, तुम्ही नेट गेटवे क्रिएट केलं, इथं सबनेट सिलेक्ट करताना तुम्हाला कधी पण पब्लिक सबनेटच घ्यावा लागणार. नेट गेटवे जर तुम्ही सबनेट जर तुम्हाला ऍड करायचं असेल तर तुम्ही पब्लिक सबनेट घेणार. तुम्ही म्हणता सर प्रायव्हेट सबनेटचं काय, ते राऊट टेबल मध्ये बघू ना आपण, एंट्री प्रायव्हेट राऊट टेबल हे अटॅच करायचं आपल्याला, बघू तिथं. फक्त नेट गेटवे जेव्हा तुम्हाला क्रिएट करायचं, तुम्ही नाव दिलं नेट गेटवेला, इथं सबनेट केलं, पब्लिक सबनेट, नेट पब्लिक सबनेट, कनेक्टिव्हिटी टाईप पब्लिक ठेवायची तुम्हाला. ठीक आहे, आता हे तर झालं सबनेट, तुम्ही पब्लिक सबनेट घेतलं. नेट गेटवे जेव्हा तुम्ही क्रिएट करता तेव्हा तुम्ही कोणतं सबनेट हे सिलेक्ट करता, पब्लिक सबनेट. याच्यानंतर तुम्हाला एक आयपी लागेल ना, याला आयपी कशासाठी लागते तुम्ही सांगाल पाहिजे मला. एखादा आयपी ऍड्रेस लागतं ना तुम्हाला, इलेक्ट्रिक आयपी काय आहे, त्याला ऍड्रेस करण्यासाठी एक लागेल ना आयपी ऍड्रेस. एक स्टॅटिक आयपी लागेल ना तुम्हाला, त्याच्यात काय आहे, नेट गेटवे करताना तुम्हाला लागते. ठीक आहे, स्टॅटिक आयपी एक लागणार तुम्हाला, स्टॅटिक आयपी, स्टॉप रिस्टार्ट सगळं जर केलं तुमचं आयपी चेंज होणार नाही, त्यासाठी लागते. मी तुम्हाला कुठंतरी जेनकिस मध्ये सांगितलं असेल तुम्ही, आयपी हे घेतो आपण,
एक आयपी हे तर चार्जेस लागतं बरं का. तुम्ही अलोकेट जर केलं इथं तुमच्याकडे नाही, तुम्हाला इलेस्टिक आयपी जर घेतलं तुम्ही, आता हे तुम्ही सगळं वाचणार. तुमचं काम काय आहे, व्हॉट इज इलेस्टिक, चूज अन इलेस्टिक आयपी ॲड्रेस टू असं नॅट गेटवे ओनली इलेस्टिक आयपी ॲड्रेस दॅट आर नॉट असोसिएटेड विथ एनी रिसोर्स लिस्टेड बाय डिफॉल्ट यू कॅन अप टू 2 इलेस्टिक आयपी इन पब्लिक. हे करू शकता. यूज ऑफ दॅट करंटली असो. हे सगळं तुम्ही वाचून काढा. एवढं वाचू शकत नाही मी. हे सगळं असं वाचून काढायचं तुम्ही. ठीक आहे, लागू द्या टाइम 2-3 दिवस, काही प्रॉब्लेम नाही. इथे अलोकेट इलेस्टिक आयपी करायचं. आता याला जोपर्यंत आटायचं तोपर्यंत तुम्हाला काही चार्जेस लागणार नाही, पण नंतर लागते याचं चार्जेस. इलेस्टिक आयपी अलोकेशन आयडी. ठीक आहे, हे पण थोडं वाचून घ्या तुम्ही. अजून हे चार्जेबल कधी असतं, म्हणजे एक कुठं जर तुम्ही असोसिएट जर नाही केलं तर चार्जेबल असतं बरं का. म्हणजे तुम्ही इलेस्टिक आयपी आहे तुमच्याकडे, तुम्ही कुठे असोसिएटच केलं नाही त्याला, नुसतं पडू नये, त्याचे चार्जेस लागणार तुम्हाला. मी सांगितलं वाटतं तुम्हाला ही गोष्ट. क्रिएट नॅट वे बरोबर आहे, सगळं बघून घ्या. माय नॅट सबनेट कोणतं घेतलं, पब्लिक सबनेट घेतलं, कनेक्टिव्हिटी टाईप पब्लिक, इलेस्टिक आयपी आपण अलोकेट इलेस्टिक आयपी म्हणून हे क्रिएट केलंय. त्याच्यानंतर क्रिएट नॅट वे जायचं पुढं. क्रिएट नॅट गेटवे झालं. ठीक आहे, हो सर. त्याच्यानंतर आपलं नॅट झालं, सगळं झालं, सगळं व्हीपीसी झालं. पण आता आपल्याला डायरेक्टली आपण कसं इंटरनेट राऊट टेबल मध्ये आपल्याला एंट्री सबनेटचं बघा. युवर व्हीपीसी एकदा केलं तुम्ही, काही गरज नाही. सबनेट क्रिएट केलं, याचं झालं विषय. पण राऊट टेबल मध्ये त्याची सगळ्याची एंट्री करावं लागते. इंटरनेट गेटवे केलं तुम्ही, अटॅच बी केलं, नॅट गेटवे पब्लिक सबनेट मध्ये केलं, ते बी झालं. इथं बघा तुमची इलेस्टिक आयपी पण क्रिएट झाली. इथं इलेस्टिक आयपी तुमची आयपी आयडी. आता तुम्हाला राऊट टेबल मध्ये जायचंय. राऊट टेबल मध्ये कोणत्या राऊट टेबल मध्ये, पब्लिक राऊट टेबल मध्ये. आता पब्लिक राऊट टेबल म्हणजे काय आहे, इथंच राऊट टेबल तुम्हाला पब्लिक सबनेटला, म्हणजे पब्लिक राऊट टेबल मध्ये तुमचे जेवढे बी पब्लिक सबनेट असतील ते तुमचं कुठं असणार आहे, पब्लिक राऊट टेबल मध्ये. तर पब्लिक का म्हणतो, कारण की त्याला आपण इंटरनेट गेटवे अटॅच करणार आहे. ठीक आहे, आपल्याला ऍक्सेस करता यायला पाहिजे ते, त्यासाठी. आता मी त्याच्यावर क्लिक केलं, ऍक्शन मध्ये जातो मी, एडिट राऊट्स, किंवा इथं खाली दाखवतं ना, हे बघा खाली तिथं राऊट्स मध्ये गेला तुम्ही तर काय करायचं तुम्हाला, एडिट राऊट्स, आणि इथं ऍड राऊट करायचं, ऑल ट्रॅफिक 000, आणि इथं इंटरनेट गेटवे, आणि तुमचं जे इंटरनेट गेटवे असेल ते अटॅच करा. कळलं, ही स्टेप कळली का सांगा मला. हो सर. हो सर. नक्की सेव्ह चेंजेस करतो मी. आता हे झालं, पण मी काय बोललो तुम्हाला, राऊट टेबल झालं, इंटरनेट दिलं त्याला, पण त्याला पब्लिक सबनेट त्याच्याच असोसिएट करावं लागेल तुला. म्हणजे पब्लिक सबनेटला तुम्हाला इंटरनेट हे करायचं ना, तर तुम्हाला एडिट सबनेट असोसिएशन मध्ये जायचं तुम्हाला. ठीक आहे, सबनेट असोसिएशन मध्ये गेला, एडिट्स बघा, सगळ्यात आधी ट्रॅफिक राऊट केली, इंटरनेट गेट अटॅच केला त्याला. त्याच्यानंतर सबनेट असोसिएशन मध्ये गेलो मी, एडिट सबनेट असोसिएशन केलं, आणि तुम्हाला कोणतं सबनेट काय ऍड करावं लागणार आता, हॅलो, पब्लिक राऊट टेबल आहे. फक्त एक गोष्ट लक्षात द्या, कन्फ्युज कुठं होणार तुम्हाला, जेव्हा तुम्ही नॅट गेटवे क्रिएट करता तेव्हा तुम्ही पब्लिक सबनेट टाकता. अदरवाईज राऊट टेबल मध्ये जे जे प्रायव्हेट राऊट टेबल असेल तर त्याच्यात प्रायव्हेट राऊट टेबलच टाका, प्रायव्हेट सबनेटच टाका. आता पब्लिक राऊट टेबल आहे, तिथं पब्लिक सबनेटच टाकायचं. कळलं काय बोलतो मी ते? हो सर. कन्फ्युजिंग होतं त्याच्यामुळे. आता बघा पब्लिक सबनेट ऍड करतो याला मी. आता तुमचं इथं एक सबनेट मी काय केलं, सिंपल करतो मी, कॉम्प्लिकेटेड का नाही केलं, कारण की हे एक तर कन्फ्युजन आहे ना, अजून तुम्हाला कन्फ्युज करण्यात काय अर्थ नव्हतं, म्हणून मी जास्त मोठा असं वाढील नाही प्रॅक्टिकल. आता बघा मी 3च सबनेट घेतली, कारण की याच्या जागेवर तुमच्याकडे 2 सबनेट असतील, 3 असतील, तर तुमच्या रिक्वायरमेंट नुसार त्याला लोड बॅलन्सर ऍड करतील, हे करतील, ते झालं. आता मी एक पब्लिक सबनेट घेतलं तेवढं ऍड करतो. तर नंतर जर तुम्ही अजून एखादं सबनेट क्रिएट केलं त्याची इथं येऊन एंट्री करावं लागेल त्याची. ठीक आहे, आता बघा किती सबनेट घेतलं मी, एक घेतलं, कारण की राऊट टेबल आपलं पब्लिक आहे. आता बघा हे झालं, म्हणजे तुमचं इथलचं काम झालं. हा पब्लिक सबनेट तुम्ही इंटरनेटचे ऍक्सेस करू शकता. म्हणजे हा EC2 इन्स्टन्स लॉन्च करताना तुम्ही हे घेऊ शकता.
पण आता दोघांचं काय, यांना पण इंटरनेट पाहिजे ना, यांना पण नेटवरून काय डाउनलोड करायचं, ऍक्सेस करायचं, तर यांच्यासाठी नेट आपण केलेलंच आहे. ठीक आहे. आता मी काय करतो, प्रायव्हेट राऊट टेबल मध्ये जातो. आता याच्यात काय करायचं, प्रायव्हेट राऊट टेबल मध्ये काय असणार, केलं नाही क्रिएट आपण, नाही केलं का, ओके असो. पब्लिक आता प्रायव्हेट राऊट टेबल क्रिएट करतो मी, विसरलो मीच, नव्हतं केलं ना आपण प्रायव्हेट राऊट टेबल, नाही सर. नव्हतं केलं. ओके, हे लक्षात ठेवा, कन्फ्युज होऊ नका बरं का. प्रायव्हेट राऊट टेबल करतो मी, आपली 3 टायरवाल्या ही अशी ही झाली प्रायव्हेट. काय काय आता बघा याच्यात काय आता झाला माझा क्रिएटिव्ह. हे बघा प्रायव्हेट राऊट टेबल कुठे आपलं, प्रायव्हेट राऊट टेबलला काय काय असतं याच्यात, सॉरी राऊट्स करायचं, एडिट राउट्स, नेट काय लागेल याच्यात, नेट गेटवे. नॅट गेटवे, नेट कुठे गेली, नेट गेटवे, ऑलरेडी आपण नेट गेटवे क्रिएट केलेले. सेव्ह चेंजेस, ही स्टेप कळली तुम्हाला प्रायव्हेट राईट टेबलमध्ये. आणि कसं कळणार प्रायव्हेट, याच्यात तुम्हाला कोणतं सबनेट टाकावं लागेल. त्याच्यानंतर काय असतं तुमचं सबनेट असोसिएशन्स, याच्यावर केलं मी एडिट सबनेट असोसिएशन केलं. आणि याच्यात काय करणार मी, कोणतं टाकणार सबनेट, प्रायव्हेट वाले दोन्ही. झालं तुमचं सगळं प्रॅक्टिकल, सगळं सेटअप यूपीसीचं झालं तुमचं. काय काय केलं मी अजून एकदा सांगतो, म्हणजे हे स्टेप तुम्ही लक्षात ठेवायचं. सगळ्यात आधी व्हीपीसी क्रिएट करायचं तुम्हाला, क्रिएट केलं 3 टायर आर्किटेक्चरवालं. त्याच्यानंतर तुम्हाला किती सबनेट पाहिजे, आता मी जर बोललो मला प्रत्येक 2-2 इन्स्टन्स पाहिजे, मला 2 पब्लिक सबनेट 6 प्रायव्हेट सबनेट, हे जर पाहिजे असेल तर तुम्हाला काय करावं लागणार इथं, तेवढे तुम्हाला हे करावं लागणार इथं. 2 पब्लिक सबनेट कशासाठी, वेब टायरसाठी, 2 प्रायव्हेट सबनेट कशासाठी, ऍप्लिकेशन टायरसाठी, अजून 2 प्रायव्हेट कशासाठी, डेटाबेससाठी. तसं पण तुम्ही करू शकता, प्रॅक्टिकल करताना तुम्ही तसंच करा. ठीक आहे. हे सबनेट क्रिएट केलं मी, सबनेटचं काम संपलं, इथे येऊन काय तुम्हाला नंतर चेंज करायचं नाही. त्याच्यानंतर राऊट टेबल क्रिएट केले, किती राऊट टेबल क्रिएट केले मी, 2 केले. एक कशासाठी, पब्लिकसाठी, आणि एक प्रायव्हेट राऊट टेबल मध्ये. पब्लिक राऊट टेबल म्हणजे त्याच्यात सबनेट असोसिएशन मध्ये काय करतो आपण, पब्लिक म्हणजे त्याला इंटरनेटचे कनेक्शन असते. सगळ्यात आधी त्याला आपण काय करतो, राऊट काय करतो, त्याला एडिट राऊट्स करतात, त्याला पब्लिक म्हणजे इंटरनेट गेटवे ऍड करतो. आणि सेकंड त्याच्यात आपण काय सबनेट असोसिएशन करताना काय करतो, पब्लिक सबनेट ऍड करतो. आणि प्रायव्हेट मध्ये प्रायव्हेट सबनेट नॅट गेटवे, येस हां परफेक्ट. आणि इंटरनेट गेटवे क्रिएट करून काय करतो आपण, इंटरनेट गेटवे कनेक्ट करतो. नंतर काय करतो, कोणाला अटॅच करतो, आपल्या व्हीपीसीला, आपण जे व्हीपीसीला ना. येस. आणि नॅट गेटवे क्रिएट करताना कशात क्रिएट करतो, पब्लिक का प्रायव्हेट सबनेट मध्ये, पब्लिक मध्ये. पब्लिक लागतो त्यासाठी. ओके, हे झालं तुमचं सेटअप. आता तुम्हाला हा व्हीपीसीचं मी असं सेटअप केले. ठीक आहे. आता मी EC2 मध्ये जाऊन काय करावं लागेल मला, व्हीपीसी मध्ये EC2 लॉन्च करावं लागेल. लॉन्च करताना इथं पण बघायचं, बारीक बारीक गोष्ट बघायची. इथं काय ते लॉन्च इन्स्टन्सेस, याला नाव देतो मी वेब सर्व्हर, म्हणजे काही नाव द्यायला तुम्ही, फ्रंट एंड, जेम सर्व्हर, काहीतरी द्या तुम्ही. वेब सर्व्हर देतो मी. ठीक आहे. इथं कोणतं अमेझॉनवरच घेऊन टाकतो, डोकं लावतो. याच्यातलं कोणतं पाहिजे घेऊन टाका, ते हे घेऊन टाकतो. अमेझॉन लिनक्स घेतो, कोणते घ्या, उबंतू घ्या, काही घ्या, काही प्रॉब्लेम नाही. मला दिसलं इथं सिलेक्ट करण्यात, तिथं डोकं लावण्यात काय अर्थ नाही, बोललो म्हणून मी आलो. त्याच्यानंतर तुम्हाला कोणतं पाहिजे, T2 मायक्रो पाहिजे, कीपीयर कोणत्या पाहिजे तुम्हाला, 21 जानेवारी काल क्रिएट केलं का आपण, नसेल केलं क्रिएट. ओके, माझ्या लॅपटॉप नवीन क्रिएट करतो. ओके, हे क्रिएट करतो कीपीयर. त्याच्यानंतर आता बघा, तुम्हाला जेव्हा EC2 इन्स्टन्स लॉन्च करायचं आहे ना, तेव्हा तुम्हाला नेटवर्क सेटिंग मध्ये येऊन चेंज करावं लागेल. नेटवर्क सेटिंग्स. ठीक आहे. नेटवर्क सेटिंग्स एडिट करावं लागेल इथं. कळलं का मी काय बोलतो ते, तुम्ही सगळं हे दिलं, वेब सर्व्हर नाव द्या, काही नाव तुम्हाला द्यायचं द्या,
तुम्हाला AMI कोणती पाहिजे, अमेझॉन लिनक्स पाहिजे ते दिलं, कोणतं केलं ते कीपेअर केलं, T2 मायक्रो पाहिजे का ते घेतलं, कीपेअर, सगळ्या गोष्टी झाल्या तुमच्या. पण नेटवर्क सेटिंग येईल ना तिथं एडिट करायचं. आता बघा तुम्ही जनरली जे करता तेव्हा तुम्ही हे बघा, हे VPC तुमचं बाय डिफॉल्ट ऑल यूज होते, पण आपल्याला कोणतं यूज करायचंय, आपण जे स्वतः जे हे केलं कॉन्फिगर केले तो वाला VPC आपल्याला यूज करायचंय. क्लिअर? त्याला क्लिक करायचं. ठीक आहे. आता सबनेट कोणता मला कशासाठी पाहिजे VPC माहिती आहे का, वेब सर्व्हर, म्हणजे मला यासाठी पाहिजे, याला काय नाव दिलं मी, फ्रंट एंड वेब सर्व्हर, त्याला पाहिजे मला ही सिच्युएशन्स ह्या पब्लिक सबनेटसाठी पाहिजे. तुम्हाला इथं काय सिलेक्ट करावं लागेल, कोणतं सबनेट घ्यावं लागेल मला, तो क्रिएटेड वाला पब्लिक वाला. येस, परफेक्ट, पब्लिक सबनेट. आणि इथं ॲटो असाइन पब्लिक IP, याला काय करावं लागेल, म्हणजे तुम्हाला पब्लिक IP पाहिजे ना इन्स्टन्सला कनेक्ट करताना, आहे की नाही. विदाउट पब्लिक सब IPचं तुम्ही काय करू शकणार नाही. तुम्हाला इथे इनेबल करायचं. इनेबल जेव्हा तुम्ही पब्लिक सबनेट थ्रू EC2 इन्स्टन्स लॉन्च करता, तुम्ही सगळ्यात आधी तुमची VPC हे करा, ही प्रोसेस सेम आहे. तुम्हाला जे आता तुम्हाला पब्लिक इन्स्टन्स लॉन्च करायचं, प्रायव्हेट करायचं तुमच्यावर. आता तुम्हाला काय करायचं, वेब सर्व्हरसाठी करायचं, म्हणजे तुम्हाला इंटरनेट ऍक्सेस हे ते सगळ्या गोष्टी पाहिजे तुम्हाला. म्हणजे ते नाही का आपण पब्लिक वेब सर्व्हर म्हणजे काय, तुम्ही पब्लिक IP घेतला आणि तर टाकलं की लगेच ते दिसतं ना तसं. आता तुम्हाला इथं पब्लिक IP लागणार आहे, तर मी काय केलं, ॲटो असाइन पब्लिक IP, याला काय केलं मी, इनेबल केलं. हे लक्षात ठेवा तुम्ही, पब्लिक ॲटो असाइन पब्लिक IP साठी इनेबल केलं मी. आणि सिक्युरिटी ग्रुप, वाटलं तर तुम्हाला एखादी सिक्युरिटी ग्रुप पाहिजे असेल तर मी काय करतो, माय VPC वेब असं करतो. ठीक आहे, कायसाठी. आणि जेव्हा तुम्ही कंपनीत असं सिक्युरिटी ग्रुप यूज करता, आता मी जनरली ऑल ट्रॉपिक ऑन करतो, तुम्ही तसं नाही करणार. तुम्हाला जे जे लागतं तेच करा. आता बघा इथं बघा सिक्युरिटी, तुम्ही सिक्युरिटी ग्रुप, आता बघा तुम्ही इथून पण सिक्युरिटी ग्रुप क्रिएट करू शकता, किंवा अजून दुसरा ऑप्शन कुठे इथं, हे तुम्हाला माहित असेल ऑलरेडी. इथून पण सिक्युरिटी ग्रुप क्रिएट करता, कुठे गेला, हा इथून पण करा. आणि इथं तुम्ही अटॅच करा एक्झिस्टिंग इथं हे करून. जर नसन केलं तुम्ही, आता माझ्याकडे नाही तर मी इथून करतो. सिक्युरिटी ग्रुप नेम, याला डिस्क्रिप्शन दिलं मी, लॉन्च काय असेल ते. आणि मला ACC 22 पोर्ट कशासाठी असते, मला कनेक्ट करायसाठी माझ्या याच्यात कशात, गेट बॅस थ्रू याला कनेक्ट करायसाठी पोर्ट 22 मला लागणार आहे. आणि मला वेबवर जर बघायचं असेल, HTTP पोर्ट बघायचं असेल, त्यासाठी मला एक पोर्ट ऍड करावं लागेल. काय, ऍड सिक्युरिटी ग्रुप रूल करतो. 80. ठीक आहे, मी HTTPच करतो, ETची काही गरज नाही. ऑल ट्रॅफिक नाही करायची मला. HTTP कुठे, हे पोर्ट बघितलं तुम्ही सगळ्यांनी, ET पोर्ट, HTTP, TCPचं हे काय अजून घेत दिसतंय सगळे पोर्ट बघितलं तुम्ही. कस्टम TCP कोणतं पोर्ट पाहिजे, आता जेनकिन्ससाठी कोणतं लागतं आपल्याला, ET पोर्ट, तसे तुम्ही ओपन करू शकता पोर्ट. आता ACCच केलं मी कनेक्शनसाठी, HTTP केलं. अजून जर तुम्हाला एखादं पोर्ट जर करायचं असेल तर करा ना. तिथे काय करतो मी, इनिवर करतो. अजून एखादी HTTPS साठी पाहिजे असेल तुम्ही असं करा क्रिएट, जे जे पोर्ट पाहिजे ते. तर तुम्ही नंतर सिक्युरिटी ग्रुपमध्ये जाऊन बी चेंज करू शकता. ठीक आहे, असे पोर्ट इथून ओपन करतो मी. हे झालं सिक्युरिटी ग्रुपचं आहे बरं का. मी स्वतः इथून सगळं रूल देतो म्हणून तसं येते. नंतर तुम्ही सिलेक्ट एक्झिस्टिंग सिक्युरिटी ग्रुप पण करू शकता तुम्ही. ठीक आहे, तुम्हाला डिफरन्स विचारतील इंटरव्ह्यूमध्ये, सिक्युरिटी ग्रुप अँड NACL. आठवतंय सगळ्याला सिक्युरिटी ग्रुप काय आहे, फायरवॉल. सांगता येईल का तुम्हाला, व्हॉट इज डिफरन्स बिटवीन सिक्युरिटी ग्रुप अँड NACL? सिक्युरिटी ग्रुप आहे ना, हा इन्स्टन्स लेवल यूज केला जातो. नेटवर्क ACL हे सबनेट लेवलवर यूज केलं जातं. ते फक्त सपोर्ट करतं, म्हणजे सिक्युरिटी ग्रुप काय करतं, फक्त सपोर्ट अलाउ ट्रॅफिक करतं. आणि हे नेटवर्क ACL बोथ करतं, म्हणजे अलाउ आणि डिनाय ट्रॅफिक. अजून स्टेटलेस आणि स्टेटफुलचं एक त्याची फंक्शनॅलिटी, लाईक सिक्युरिटी ग्रुपमध्ये स्टेटफुल वापरतो आपण, लाईक स्टेटफुल आहे. आणि नेटवर्क ACL आहे ना, हे स्टेटलेस आहे. आता बघा, सगळ्यात आधी मला कधी कळलं तुम्हाला, म्हणजे बरोबर सांगितलं, पहिला पॉईंट सांगितलं, सिक्युरिटी ग्रुप आपण इन्स्टन्स लेवलला यूज करतो
आणि NaCl आपण सबनेट लेवलला यूज करतो. तेव्हा मला कळलं हे बरोबर. पुढचं मी आता तू काय जरी सांगितलं असं तरी मी बरोबर बोललो असतो, कारण इंटरव्ह्यू तसंच करतं ना. आता पहिले 1-2 व्हॅल्यूड पॉईंट काय अपेक्षित असतात त्यांना, हे स्टेटफुल, टेस्टलेस, अजून अलाउड नाही ट्रॅफिक, हे 3 पॉईंट महत्वाचे आहेत. बाकी काय बरं तुम्ही मध्ये कोण बघते एवढं. आता बघा सिक्युरिटी ग्रुप, त्याला नाव दिलं MyVPC वेब. हे तुम्ही 3 रूल ऍड केले. एक ACCS पोर्ट 22 ओपन केला, एक HTTP AT पोर्ट हे केला, आणि हे 443 वाला. हे झालं. त्याच्यानंतर आता मला माझ्याकडे एक स्क्रिप्ट होती वाटतं HTTPची, बघतो. म्हणजे मला स्क्रिप्ट थ्रू मी तुम्हाला सांगितलं होतं ना HTTP. हा आहे इथं ऑलरेडी आहे. युजर डेटा म्हणजे याने काय होणार, ऍडव्हान्स मध्ये जायचं, डिटेल्स मध्ये युजर डेटा टाकायचं. हा वाला सेल कमांड आपण रन करतो ना. हे एम का EPT का नाही लिहिलं, एम का लिहिलं येतं मी, कळलं? कारण की मी Amazon Linux मशीन वापरतोय. जर तुम्ही उबंतू वापरेल तर तुम्ही Apache टूल लिहावं लागलं असं तुम्हाला. हे बघा इथं HTTP ची जागी Apache टूल लिहा. इथं तुम्ही Apache टू लिहा आणि बाकी सगळं सेम, काय प्रॉब्लेम नाही. याचं लोकेशन बघा, ती पण स्क्रिप्ट आहे माझ्याकडे, पण मी हेच करतो Amazon Linux फॉलो घेतो सध्या. हे काय करणार, आपलं HTTP सर्व्हर ऑन करणार आणि तुम्हाला हा वेलकम टू द index.file मध्ये काहीतरी लिहिणार आणि ती प्रिंट करणार. हा तुमचं वेब सर्व्हर तुमचं. कॉन्फिगर काय काय केलं मी, वेब सर्व्हर नाव दिलं, Amazon Linux घेतलं, ही मशीन घेतली मी, T2 मायक्रो घेतलं, KPL मी क्रिएट केलं, आणि नेटवर्क सेटिंग जेव्हा येईल तेव्हा तुम्ही एडिट केलं. तिथं आपलं स्वतःला जे VPC होतं ते केलं मी, आणि इथं सबनेट कोणतं, पब्लिक. हे कधी चेंज झालंय असं होतं. VPC 3 टायर पब्लिक सबनेट घेतलं, ॲटो असाइन पब्लिक IP इनेबल केलं. ठीक आहे, इनेबलच आहे. तर सिक्युरिटी ग्रुप मी स्वतः क्रिएट केला, कारण की माझ्याकडे काही नाही, आणि जे मला लागतं तेवढंच ओपन केलं मी. फालतूचे सगळे पोर्ट ओपन केले नाहीत, आणि सिक्युरिटी रिझन आपल्याला हे करावं लागतं. सगळ्यात खाली यायचं आणि इथं ॲडव्हान्स सेटिंग्समध्ये जाऊन युजर डेटा सगळ्यात खाली असतं एकदम लास्टला. हे टाकायला तर नका रे, ऑप्शनल आहे. मी तुम्हाला फक्त सांगतोय असं. जर काही जर तुम्हाला अपडेट करायचं असेल इन्स्टॉल लॉन्च करायचं तसं करा तुम्ही. लॉन्च इन्स्टॉल करा. आता तुमचा हा वाला झाला, वेब सर्व्हर झाला तुमचा. ठीक आहे. टायर आर्किटेक्चरचे डायग्राम असेल प्रॉपर नेटवर्क, तुम्ही त्या डायग्राम बघून तसं तुम्ही सगळं प्रॅक्टिकल स्वतःहून करायचंय तुम्हाला. ठीक आहे, मी एक सांगतो असं. वेब टायर आहे तुमचं, हे झालं. आता इन्स्टॉल लॉन्च झालं. मला ते हे लोड बॅलन्सर करायचं होतं लाटेस्ट, पण खूप टाइम लागेल त्याला. ठीक आहे, ते एक असाइनमेंट देतो तुम्हाला मी. हाय तसं सेटअप करायचं, फक्त लोड बॅलन्सर अटॅच करायचं प्रॅक्टिकल बघून. इन्स्टॉल झालं का पण लॉन्च आपला? हा आला बघा, हे बघा, वेलकम टू, हे तुमचा IP ॲड्रेस ऐकले मी लिहिलं इथं. हे बघा, वेलकम टू, हे लोड बॅलन्सरसाठी लिहिलं ते मी, म्हणजे लोड बॅलन्सर करून दाखवायचं होतं. हे बघा, वेलकम टू लोड बॅलन्सर टू फ्रंट एंड. ही होस्ट नेम, ही कमांड कशासाठी तुमचा IP सांगते, म्हणजे आपल्याला कळतं ना कोणत्या सर्व्हर आहे आपण. हे बघा तुमचं सर्व्हर काय 10.0 असेल ना, कुठे गेली तुमचं. हे बघा, प्रायव्हेट IP सांगते होस्ट नेम म्हणजे तुमचं प्रायव्हेट IP, हे माहीत असेल तुम्हाला. हे बघा, हे बघा 10.0. ठीक आहे, क्लिअर. इथपर्यंत झाला काय क्लिअर? पब्लिक सबनेटचं फ्रंट एंड आपलं वेब टायर HTTP सर्व्हर. हो सर. आता अजून तुम्हाला 2 इन्स्टन्स लॉन्च करायचे, कोणाकोणासाठी?
हा ऍप्लिकेशन टायर आणि डेटाबेस टायर. तुम्हाला RDS यूज करायचा असेल तर कुठे यूज करणार तुम्ही? डेटाबेस डेटाबेस. टायरमध्ये. हा डेटाबेस टायर मध्ये. ठीक आहे. आता हे आपण म्हणतो ना काय झालं प्रेझेंटेशन लेअर फ्रंट एंड साठी कोणतं लेअर आहे? प्रेझेंटेशन लेअर आहे ना, युजर इंटरफेस. म्हणजे OS मॉडेल मध्ये लेअर आठवते तुम्हाला? डेटाबेसचा लेअर माहितीच आहे तुम्हाला. ऍप्लिकेशन टायर साठी काय यूज करतो आपण? डेटाबेस लेअर साठी. ठीक आहे असो. एवढं ते क्लिअर झालं ना तुम्हाला? डाऊट काय असेल तर सांगा मला इथं. आता आपलं VPC सगळं रेडी. आपल्याला 2 इन्स्टन्स अजून लॉन्च करायचे. नाही ना? असेल तर नाही नाही आहेत का पण सगळे? हो सर. हा मच्छिंद्र आहे का? ओके. हो आहे. मला ते MySQL चे क्वेरीज ते येतात ना कमांड, शो डेटाबेस येते. तेव्हा तुझी गरज लागेल, तेव्हा सांगशील मला कमांड. मी विसरून जातो ते कमांड. आपलं ते डेटाबेस एवढं हे नाही ना आपलं. ओके. हां इथपर्यंत आलो मी. रेकॉर्डिंग चालू आहे का पण? ओके आहे. मला वाटतं 15 मिनिटं फर्स्ट मिस झाली. ठीक आहे, नंतर कळतील तुम्हाला. आता बघा तुमचं हे झालं ऍप्लिकेशन नाही का, सॉरी वेब टायर तुमचं नाही का, फ्रंट एंड तुमचं झालं तयार. आता ऍप्लिकेशनसाठी ऍप्लिकेशन मध्ये काय ठेवणार तुम्ही? ऍप्लिकेशन टायर मध्ये म्हणजे तुमचं ते हे असेल नाही का, आपण बिझनेस लॉजिक काय प्रोसेसिंग काय करणार काय नाही. तुम्ही युजरकडून डेटा इंटा हे करणार ते करणार, म्हणजे ते मिडलचं तुमचं जे काम असेल ते. म्हणजे प्रेझेंटेशन लेवल पासून तुम्ही काय करणार, ते काय प्रोसेस करायचं काय नाही मिडल. आणि याच्यात तुम्ही पायथॉन स्क्रिप्ट काय तुम्ही स्प्रिंग नोड.js हे तुमचं याच्यात असणार आहे. ठीक आहे. आता नोड.js इन्स्टॉल करायचे कमांड काय होते विसरलो मी. असो. आता हे झालं तुमचं वेब सर्व्हर. आता मी नाव देतो याला, काय देतो, जर तुमचं नोड.js असेल, ठीक आहे, ॲप टायर देतो मी. लॉन्च इन्स्टन्सवर क्लिक करतो. याला मी नाव देतो ॲप टायर. Amazon लिनक्सच घे, जाऊन दे एकच वापरू. T2 मायक्रो कीपेअर फेमस एकच घ्यायची सगळ्याची. माय लॅपटॉप न्यू हीच होती ना. आणि इथं नेटवर्क सेटिंगला एडिट करायचं बघा. इथे एडिट आता येतं, सांगा कोण सांगते. हां काय करायचं आता? कोण सांगते आता? ते VPC ऍड करावं लागेल ना सर आपलं. कोणतं VPC घेऊ? कस्टम फ्री VPC घ्यायचं टायर आपल्याला. फ्री टायर वर कस्टम. फ्री टायर वाला. त्याच्यानंतर सबनेट कोणतं घ्यावं लागेल? प्रायव्हेट सबनेट. प्रायव्हेट कोणत्या वाला पाहिजे याला? ऍप्लिकेशन. हा ऍप्लिकेशन सबनेट केलेला. कोणतंही घ्या. प्रायव्हेट आम्ही नाव दिलं म्हणून तुम्हाला कळावं म्हणून ऍप प्रायव्हेट सबनेट घेतलंय मी. आणि ॲटो असाइन पब्लिक IP याचं काय करायचं? एनेबल करावं लागेल ना. इनेबल का करावं लागेल? हा प्रायव्हेट सबनेट आहे, पब्लिक नाही. प्रायव्हेट आहे ना तो. येस प्रायव्हेट नाही. ठीक आहे. त्याला काय करावं लागेल? डिसेबलच राहून द्यावं लागेल. ठीक आहे. आणि सिक्युरिटी ग्रुप तुम्हाला जर याच्यासाठी सेपरेट जर करायचं असेल, तुम्ही याला नाव द्या. काय द्यायचं? ॲप VPC हा असं देऊन टाकतो. ठीक आहे. आणि याला कोणते कोणते पोर्ट लागतील? काय सुटलं काय होतं पोर्टचं. असो FVPC. याला ACC तर सगळ्यासाठी लागणार आहे. अजून मला वाटतं RDS साठी काहीतरी लागेल बहुतेक याला. हां नंतर ठीक आहे. एनिवेअर जर केलं तर सगळं होत जातं. ठीक आहे. वाटलंच मी आधीच एक नाही जाऊ हे दोघांसाठी मी प्रायव्हेट VP साठी एक हे करतो मी ॲप. ओके. हा सिक्युरिटी ग्रुप त्यासाठी पण यूज करू आपण. ACC 22 पण केले मी. अजून काय लागणार आपल्या त्याच्यात?
माय स्किलचं लागेल ते घेऊन टाकतो. एखादी लागलं ना नंतर ऍड करू आपण. ठीक आहे, शक्यतो मिनिमम पोर्टच ओपन ठेवायचे जे लागते तीच. हे केलं त्याच्यानंतर आपल्याला लॉन्च इन्स्टन्स करावं लागणार. हे कळलं ना. फक्त तुम्हाला चेंज कुठं करायचं, नेटवर्क सेटिंगमध्ये तुमचं जे VPC असेल त्याला क्लिक करा आणि ते तुमचं जे सबनेट असेल प्रायव्हेट त्याला करा. प्रायव्हेट सबनेट घेतलं की ॲटो असं नाही पब्लिक IP डिसेबल करा. सिक्युरिटी ग्रुप पाहिजे, जे जे पोर्ट पाहिजे ते पोर्ट ओपन करा आणि हे तुम्हाला हे लॉन्च झालं तुमचं इन्स्टन्स. ॲप्लिकेशन टायरमध्ये आलो आपण. ठीक आहे, याला लॉन्च यायला आता मला आता हे झालं, पण मी डायरेक्टली इंटरनेटची ॲक्सेस करू शकतो का ॲप टायरला? म्हणजे इंटरनेटची ॲक्सेस म्हणजे मी डायरेक्टली असं कनेक्ट करू शकतो का? हे डायरेक्टली हे जर केलं मी असं तर होईल काय? समजा नाही. का नाही होणार? का होणार? प्रायव्हेट सबनेट आहे ना सर? इंटरनेटच नाही त्याला. प्रायव्हेट सबनेट आहे. त्याला ते नेट गेटवेला करावं लागेल. नेट इथं नाही. आता तुम्हाला याला कनेक्ट करायचं असेल तर कोणत्या इन्स्टन्स कनेक्ट करावं लागेल तुम्हाला? पब्लिक इन्स्टन्स. तर सगळ्यात आधी तुमचं कुठे गेलं पब्लिकला? आता हे वालं वेब सर्व्हरमध्ये जावं लागेल. हे लक्षात ठेवा. आता मी काय केलंय, एक वेब सर्व्हर केलंय, इथं सगळं हे चालू आपलं सर्व्हर आणि नंतर ॲप टायरवाला केलं. ठीक आहे, ते मिडलवाला. तर याला इंटरनेट त्याला ॲक्सेस कुठून? आता बघा इथं बघा तुम्ही डायग्राम. नॅट गेटवे पब्लिक सबनेट थ्रू याला पब्लिक सबनेट म्हणजे ह्या पब्लिक इन्स्टन्स मधून आपल्याला या दोघाला कनेक्ट करता येते. ठीक आहे, याला कळलं मग काय बोलतो ते? आपण डायरेक्ट याला ऍक्सेस करू शकत नाही. म्हणजे बघा सिक्युरिटी रिझन आता कंपनीवाल्यांनी सगळे डायरेक्ट युजरला ऍक्सेस करता येत नाही. तुम्हाला इथं हे पब्लिक सर्व्हर मधून तुम्हाला इथं ऍक्सेस करावं लागण्याचे. आता बघा मी सगळ्यात आधी मला जर इन्स्टन्स मध्ये जायचं असेल तर वेब सर्व्हर मध्ये जाणार मी. हा वेब सर्व्हर पहिला वाला. आता कुठं आलो मी? हा कोणता सर्व्हर आहे माझा? त्याच्यात आलोय मी. इथं पहिला पब्लिक मध्ये. आता मला प्रायव्हेटला मला ऍप्लिकेशन ऍप सब याच्यात जायचं असेल, मला याच्यात जायचं असेल तर मला काय करावं लागेल? इथं माझ्याकडे पीएम फाईल पाहिजे. पीएम फाईल म्हणजे इथून आता बघा मी इथं गुगलशी कनेक्ट करतो. ping.com म्हणजे इंटरनेट आहेच याला, पण त्याला पण इंटरनेट द्यायचं असेल त्याला इथून त्याला तिकडे द्यावं लागेल ट्रॅफिक. म्हणजे हे काय म्हणतो मी, हे नॅट गेट इथं पब्लिक सबनेट मध्ये ह्याच्यात लावले आपण, इथून ते इकडे देणार आहे नेटवर्क. सगळ्यात आधी तुम्हाला कुठं कनेक्ट व्हावं लागेल? वेब टायरला पब्लिक याच्या. ठीक आहे, त्याच्यानंतर तुम्हाला इथं आता बघा तुम्हाला कुठून बरं तुम्हाला ऍक्सेस, तुमच्याकडे हा URL आहे, हा तुमचं वेब टायर इथं लक्षात ठेवा. आणि तुम्हाला इथं कनेक्ट करायचं बोललो तर मी ऍप टायरला, तुमच्याकडे हा वाला URL तुम्ही डायरेक्ट इथं टाकला, याच्यात टाकायचं बरं का, पहिल्या याच्यावर टाकायचे. इथून तुम्हाला त्या इन्स्टन्स मध्ये जायचं दुसऱ्या. हे असं केलं, हे काय म्हणतात डिनाईड. म्हणजे इथून तुम्हाला पलीकडे जातात का जातात नाही, कारण तुमच्याकडे पीएम फाईल पाहिजे ना. आता तुम्हाला हे माहित असेल ना, इथं आपण हे कनेक्ट करायसाठी आपल्याला पीएम फाईल काय लागते ते आठवते? तुमच्याकडे पीएम फाईल म्हणजे युजर नेम पासवर्डच नसलं तुम्ही पुढं कसं जाणार तुम्ही? म्हणजे तुम्हाला पीएम फाईल असल्याशिवाय तुम्ही EC2 इन्स्टन्सला कनेक्ट करत नाही. आता मी तर प्रत्येक वेळेस डाउनलोड डायरेक्टरी मधूनच का कनेक्ट करतो? हे बघा डाउनलोड्स मध्ये का जातो मी, CD करून डाउनलोड्स मध्ये का जातो? कारण की माझी पीएम फाईल्स डाउनलोड डायरेक्टरी मध्ये. पण इथं तुम्ही LS जर केलं, तुमची पीएम फाईल आहे का इथं? नाही. तर तुम्हाला काय करावं लागेल? ती पीएम फाईल हे करावं लागेल तुम्हाला. कुठे पीएम फाईल तुमची? तिथं ती पीएम फाईल तुम्हाला हे करावं लागेल डाउनलोड्स मध्ये पेस्ट करावी लागेल ना तिथं आपल्याला. हा पेस्ट नोटपॅड वर पेस्ट करायची. नोटपॅड वर करू आपण.
नोटपॅडवरच टाका. ही ती पेपर ती याला नाव काय? कॉपी. ॲज इट इज द्यायचं ते बघा. कॉपी नाव काय दिले ती ओपन करायची VI मध्ये. हा व्याविधी ओपन करायची आणि निश्चित ते टाकून द्यायचं. ही वाली पेपर कुठे हीच आहे ना. हम्म. आणि याला परमिशन देऊन टाकायचं. कोणती CH रीडचं mode परमिशन तिथे दिलं वाटतं CS मध्ये 400. याला बघा येईल आपण येईल जर केलं तर परमिशन याची रीडची परमिशन आहे याला. ठीक आहे 400. आता तुमच्याकडे पीएम फाईल आहे. आता तुम्ही त्याला कनेक्ट करू शकता का? तुमचं कोणतं ॲप टायरला तुम्हाला इथून ऍक्सेस करायचं. आता गेला का तुम्ही इथून कुठं आला तुम्ही? हे बघा दुसऱ्या ह्याच्यात आला तुम्ही. आता तुम्हाला गुगल बरोबर कनेक्ट करता येतं का? पिंग गुगल आणि तुम्ही काय डाउनलोड जरी करायचं असेल तुम्हाला sudo apt अपडेट y हे कोणतं लेअर आहे तुमचं? सॉरी apt कसं लेम असं हो अमेझॉन लिहिलंच होतं ना आपलं. मला सवय लागली ती. चालू आहे तुमचं डाउनलोड. इंटरनेटचे कनेक्शन आहे तुमचं. ठीक आहे म्हणजे इथं काय करते तुमचं प्रोसेसिंग हे ते सगळ्या गोष्टी मिडल लेअर आहे ना तुमचं येते. म्हणजे प्रेझेंटेशन लेअर पासून तुम्हाला काही रिक्वेस्ट आली हे सगळं प्रोसेसिंग इथं होऊन जातं. ते म्हणजे हे कोणाकोणाला इंटरॅक्शन करते डेटाबेस हे तुमचं नाही का. इथं जर रिक्वेस्ट आली समजा हे पाहिजे हे प्रोसेसिंग करणार आणि हे तुमचं बिझनेस लॉजिक पायथॉन नोड जे याच्यात असणार आहे तुमचं काय असेल तुमचं ते. म्हणजे जर तुम्ही कोणतं ॲप्लिकेशन काय यूज करत असाल पायथॉन करत असाल पायथॉनचं काय असेल किंवा नोड जे एस हे तुमचं ह्या लेअरमध्ये असेल ॲप्लिकेशन लेअरमध्ये. ठीक आहे जावाचा हा जावा बी असेल तिथं असेल. जावा नाही का ते तुमचं जावा स्प्रिंग बूट काय असेल तुमचं ते स्प्रिंग नोड जे एस node.js असेल हे तुमचं इथं असेल. ॲप्लिकेशन म्हणजे तुमचं बिझनेस लॉजिक हे तुमचं याच्यात असणार आहे ॲप्लिकेशन टायरमध्ये. आणि डेटाबेसमध्ये काय असणार तुमचं डेटा स्टोरेज नाही का तुमचं सगळं काय असेल ते ऑर्गॅनिक सगळं डेटा हे तुमचं सगळं इथं असणार आहे ह्या प्रायव्हेट सबनेटमध्ये. तुमचं म्हणजे RDS आहे तुमचं RDS. आणि याच्यात तुमचं काय असणार HTTPD. तर तुम्ही अजून पुढच्या लेवलला गेला तुम्हाला इथं लोड बॅलन्सर अटॅच करता येतं. इथं हे एक अजून तुम्हाला हे पण अजून काय बाकीचं तुम्हाला काय ॲटो स्केलिंग हे ते काय काय असेल ते S3 बकेट हे ते त्या लेवलने पण तुम्ही अभ्यास करा. ठीक आहे आता हे झालं तुमचं ॲप्लिकेशन म्हणजे तुम्ही इथं आला. ठीक आहे आत्ता तुम्हाला ह्या इन्स्टन्सला अजून एक इन्स्टन्स लॉन्च करायचं. कशासाठी? आता ॲप झालं अजून कशासाठी पाहिजे तुम्हाला डेटाबेस टायरसाठी. ठीक आहे लॉन्च इन्स्टन्स करणार हे दोन कळलं ना तुम्हाला. इथपर्यंत कळलं का तुम्हाला? इथपर्यंत आलोय आपण. झालं एक झालं की एवढं होऊन जाते. नंतर तुम्हाला प्रॅक्टिस करायची. कळतंय का? हो सर. हे बघा लॉन्च इन्स्टन्स करतो याला मी कारण की एवढं सेटअप झालं तर थोडं त्यासाठी थोडं टाइम घेतो एक्स्ट्रा. मी 10-15 मिनिटात संपेल मूवी कारण की पूर्ण सेटअप अजून डबल करणं पुढच्या प्रॅक्टिकलला ते खूप हे जाते. डेटाबेस टायर नाव दिलं ॲमेझॉन लिनक्स लोड का होते असं. इथं काय असणार तुमचं इमेजचं याच हे बघा इन्स्टन्स टाईप T2 मायक्रो. की पेअर कोणतं आहे आपलं? हा नेटवर्क सेटिंगला एडिट करायचं. तुमची VPC कोणती 3 टायर आणि कोणतं सबनेट घ्यायचं इथं कोणतं घ्यायचं डेटाबेस प्रायव्हेट सबनेट. आणि हे IP काय करायचं डिसेबल करायचं. सिक्युरिटी ग्रुप तुम्ही आहे ते यूज करा नंतर स्वतः क्रिएट करा. कोणतं करतो मी VPC ॲपवालाच घेऊन टाकतो. ठीक आहे ह्याच्यात आहे सगळं पोर्ट ओपन नसेल तर नंतर करू. ठीक आहे हे झालं. त्याच्यानंतर झालं कनेक्ट एवढंच. हे कळलं ना काय केलं मी नेटवर्किंगमध्ये आपलं जे VPC ते केलं
आणि सबनेट मला डेटाबेसवाला जे सबनेट क्रिएट केलं ते घेतलं, हे डिसेबल केलं. आणि सिक्युरिटी ग्रुप स्वतः तुम्ही डेटाबेससाठी क्रिएट करायचं असेल तर करा, नंतर तुम्ही याचं यूज करा ॲपचं. ते केलं मी, इथं लॉन्च इन्स्टन्स केलं. आता मला काय करायचं आहे, मला ॲप्लिकेशनच्या ह्याच्यातून कुठं एंटर करायचं मला, झालं तुमचं डेटाबेस टायर. याला जायचं आणि हे कुठं टाकायचं. आता हे नाही झालं तर मला कारण सांगा बरं का, इथं काय झालं. जर नाही झालं तर मला कशामुळे नाही झालं, मी कुठं टाकतोय का म्हणतोय, कशामुळे नाही झालंय. हा ऍप्लिकेशन टायर बरं का, लक्षात ठेवा तुम्ही. हे वाला इन्स्टन्स आहे आपलं मधलं ऍप्लिकेशन टायर, म्हणजे तुमचं पायथॉन जावा याच्यात इन्स्टॉल असेल. तर इथून मी डेटाबेसला का कनेक्ट करत नाही सांगा बरं. पेम फाईल आहे का आपल्याकडे, प्रत्येक पेम फाईल इथं पण पाहिजे ना तुम्हाला, इथून पुढं कनेक्ट करायचं ना तुम्हाला, त्याच्यात बी पेम फाईल पाहिजे. कळलं मी काय बोललो ते. ओके ओके. पेम फाईल कुठं होती आपल्याकडे, होती का. कारण की पेम फाईल होती कुठं होती आपली, याच्यात होती ह्या इन्स्टन्स मध्ये, ह्या पब्लिकवाल्या इथं होती पेम फाईल. याच्यात नाही केलं आपण काही, याच्यात बी पेम फाईल एक पाहिजे आपल्याला. परमिशन देऊन टाकतो ना, ठीक आहे. आता इथून कनेक्ट करतो मी, कुठं गेलं तर आपलं डेटाबेस टायर हेच आहे ना. हां डेटाबेस टायर, ओके. याला इथून कनेक्ट करतो. आलो आपण. आणि याच्यात काय असणार तुमचं, आता इंटरनेटशी कनेक्टेड बी असणार आहे. अपडेट -y, ठीक आहे. सॉरी, गुगलला पिंग करून बघा तुम्ही. पिंग आता याच्यात तुम्हाला काय यूज करायचं आहे ह्या इन्स्टन्स मध्ये, RDS. तर तुम्हाला RDS साठी काय करावं लागेल, RDS मध्ये जावं लागेल तुम्हाला, आणि इथं तुमचं डेटाबेस इथून क्रिएट करावं लागेल. ठीक आहे. आता RDS तुमचं झालंय ना क्लासमध्ये. हॅलो हॅलो, RDS रिवाइज केलंय का तुम्ही. कोणीच कसं बोलत नाही, काय झालं. RDS केलंय का. झालंय सर, पण थोडं हार्ड टू डिफिकल्ट टू अंडरस्टँड येते RDS. आणि तुम्हाला कुठं प्रॉब्लेम आहे, IIM मध्ये का. IIMचं एवढं काही वाटत नाही, पण RDX थोडं डिफिकल्ट आहे. ठीक आहे, मी RDS कधी घेऊ, थोडं मला एक टाइम बघतो मी बी उद्या घेईल किंवा परवा घेईल. ठीक आहे, चालेल ना. RDS आणि रिझ्युमे नोकरी सेशनचं तर काही एवढं काय हे नाही, ते म्हणजे असं ते तर कधी घेईल मी, कधी घेऊ शकतो, त्याचं काही नाही. हे तुमचं प्रॅक्टिकल करायला टाइम भेटेल आणि RDS प्रॉपर भेटेल. मी RDS नंतर घेतो. ठीक आहे. आणि हे डेटाबेस हे काय काय नाही, म्हणजे जे आपल्याला लागणार इंटरव्ह्यू मध्ये विचारतील RDS, त्या हिशोबाने बघू. ठीक आहे. आता एवढं डेटाबेस काय आहे, कसं डेटा स्टोअर करतो, काय करतो, हे थिरी तुम्ही वाचून घ्या RDS आधी, नाही का. डेटाबेस काय असतं काय नाही त्या गोष्टी. ठीक आहे. आता याच्यात तुम्ही RDS ला कनेक्ट करणार आहे. ठीक आहे. म्हणजे आपण जसं इन्स्टिट्यूशनला RDS कनेक्ट करतो तसंच. आणि आता RDS चा टॉपिक मी नंतर घेतो. ठीक आहे. मी एक टॉपिकच घेतो आणि नंतर आता बघा तुमचं हे डायग्राम मध्ये फ्रंट एंड झालं, ऍप्लिकेशन टायर झालं, आणि डेटाबेस मध्ये RDS घ्यायचं, म्हणजे एक इन्स्टन्स आहे. इन्स्टन्सला कसं कनेक्ट केलं कळलं का तुम्हाला. मी डायरेक्टली ह्या इन्स्टन्सला कनेक्ट करू शकतो का प्रायव्हेट सबनेटच्या. नाही, म्हणजे आपल्याला इथूनच जावं लागेल पहिलं, वेब टायर मध्ये जे ऍक्सेस असेल तिथून. मग नेट काय करते, त्याच्याकडून इंटरनेट हे घेते, वन वे ट्रॅफिक राऊट करते,
आउटगोइंग ट्रॅफिक हे करते, मग याला देते, मग हे सगळ्या गोष्टी आपण इथून ऍक्सेस करतो. आणि डायग्राम मला वाटतं मी ते एक व्हीपीसीचं काढले होते वाटतं डायग्राम का नाही. ओके राहिले वाटतं. ठीक आहे, नेटवर्क पण बघू शकतो तुम्ही डायग्राम नाही का, असं 3 टायर आर्किटेक्चर्स. अजून काय काय तुमचं ईडब्ल्यूएस मध्ये नाही जमलं तुम्हाला? आरडीएसच ना, 3 टायर आर्किटेक्चर्स कुठे गेलं ते? आरडीएस डायग्राम खूप अशी सोपी होईल कोणते. प्रेझेंटेशन लेअर, क्लायंट हे इंटरनेट करते, वेब सर्व्हर, ॲप्लिकेशन सर्व्हर, डेटा मॅनेजमेंट. एकदा बघून घ्या तुम्ही इथे नेटवर. मला एक डायग्राम सापडली होती सोपीवाली, कोणती? याच्यात काय केले नाही, म्हणजे तुम्ही कसं पद्धतीने पण डिप्लाय करू शकता, असंच नाही. आता याने पब्लिक सबनेट किती घेतलेत? 2 पब्लिक सबनेट घेतलेत. याच्यात क्लिअर का दिसत नाही? काही काही नाही तर लोड बॅलन्सर घेतले, ॲटो स्केलिंग घेतले, काहीतरी मिडल स्केलला कोणी, आणि ते डेटाबेस घेतले. तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्ही त्या हिशोबाने करू शकता. ठीक आहे, सिम्पल तुम्हाला हे असं सांगितलं मी. इंटरव्ह्यूला जरी विचारलं तर तुम्हाला असं पद्धतीने सांगता येईल. आता जे मी सांगितलंय, आता मी काय करत असो मध्ये इंटरव्ह्यू बघतो मार्केटमध्ये कसे क्वेश्चन विचारतात, काय विचारतात. आता मी जे तुम्हाला जेनकिन्सचा प्रोजेक्ट घेतला होता ना, ते प्रॉपरली पाईपलाईन तुम्ही लिहिता यायला पाहिजे तशी हे करून टाका तुम्ही. जर लिहायला जर लावले तशीच पाईपलाईन लिहायची, एकदम रिअल टाइम पाईपलाईन येते. मग तिथं तुम्हाला कोणीच बोलणार नाही असं का तसं का, आम्ही तसंच केलं म्हणायचं. ठीक आहे, आणि 3 टायर आर्किटेक्चर तुम्हाला विचारलं तर असं सांगायचं तुम्ही. नेटचा उपयोग काय, हे सगळं कॉम्पोनंट विचारते ना तो व्हीपीसीचं. इंटरनेट गेटवे कुठं लावले, पब्लिक सबनेटला, राऊट टेबलमध्ये त्याची एंट्री केली. नॅट गेटवे कशासाठी, मला जे पब्लिक प्रायव्हेट सबनेट आहे त्यांना इंटरनेटचं ॲक्सेस पाहिजे, त्यासाठी हे म्हणजे असं सांगता आलं पाहिजे. डेटाबेस लेअरमध्ये काय असेल तुमचा डेटा असेल, ॲप्लिकेशन लेअर कसं आहे काय नाही, तुम्ही S3 बकेटला ॲक्सेस करू शकता का, कुठून कसं करायचं काय नाही, ह्या टाईपनी बघायचं तुम्ही. ठीक आहे, हे थोडं तुम्ही डिटेलमध्ये अभ्यास करा आणि तुमचं स्वतःहून काहीतरी वेगळं स्वतःचं काहीतरी 3 टायर आर्किटेक्चर हे करा तुम्ही. लोड बॅलन्सर 2-2 सबनेट घ्या, लोड बॅलन्सर कुठं अटॅच करता येईल का, काय करता येईल का, असं बघायचं थोडं. ठीक आहे, ठीक आहे, इथपर्यंत काय कोणाला डाऊट आहे का? आता बघा, आता सगळं डिलीट. आता तुमचं आरडीएस तुमचं एक सेशन घेतो त्याच्यात. आता आरडीएस फक्त हे का सोडलं मी म्हटलं आरडीएस वालं. आता आरडीएस तुम्ही जेव्हा आपला आरडीएस होतो आता तुम्ही असं एक 3 टायर आर्किटेक्चर काढा आणि त्याला डायरेक्टली आरडीएसने कनेक्ट करा, तेवढंच आहे, दुसरं काही नाही. आरडीएस करून त्या इन्स्टन्समध्ये त्याला टाकायचं आहे, हावाला इन्स्टन्स. ठीक आहे, तर मी काय करतो आता ठीक आहे. आता हे सगळं मी जर डिलीट करताना कसं करायचं डिलीट, मला सांग. एवढं क्लिअर झालं का मी डिलीट करतो? हॅलो, हो सर. आता 3 टायर आर्किटेक्चर कळलं का तुम्हाला? म्हणजे याच्यात तुम्ही जसं पाहिजे तसं कस्टमाइज तुमच्यानुसार करायला करू शकता. ठीक आहे, म्हणजे प्रत्येक कंपनी ज्यांना तसं पाहिजे तसं. पण तुम्हाला एक कन्सेप्ट काय 3 टायरची, कसं काय काय केलं आपण ते कळलं असेल तर ठीक आहे. तुम्हाला विचारलं तुम्ही लोड बॅलन्सर कुठे ऍड केलं, कुठं केलं, पब्लिक सबनेटला केलं म्हणायचं. कारण तिथं तुम्हाला आता नाही URL येते, डायरेक्ट ऍक्सेस करावं लागते पब्लिक सबनेटला. अजून काही S3 बकेट कुठं प्रायव्हेट मध्ये ठेवतो, म्हणजे असं तुम्हाला ते कळायला पाहिजे तुम्हाला सगळ्या गोष्टी कसं कसं चालू आहे. थोडं इंटरनेटचा पण वापर करायला सुरुवात करा आता, कारण का आपलं क्लास ऑलमोस्ट संपलाय आता. इंटरनेट असेल, ChatGPT असेल, जे जे असेल त्याचं यूज करायला सुरुवात लागा तुम्ही. जे झालं असेल ना अजून एक्स्ट्रा काही आहे का, कारण AWS ला काही काही एक्स्ट्रा गोष्टी असतील ते बघायचं. आता जेवढं तुमचं प्रॅक्टिकल झालं तेवढंच करा, पण त्याच्यात अजून डिटेलमध्ये काही गोष्टी करता येईल का ते तसं बघा तुम्ही. आणि तुमचं नोकरी आणि रिझ्युमे सेशन मी काय करतो, माझं जे रिझ्युमे आहे ना ॲज इट तुम्हाला करतो मी सेंड. त्याच्यात तुम्हाला एडिट कर, मी सेशनच घेतो कसं कसं काय करायचं काय नाही बघू आपण. मे बी उद्याच घेऊ आपण ते सेशन रिझ्युमे, चालेल ना उद्या? हो सर.
आणि RDS हे घेतो मी फ्रायडेला, आणि नोकरी प्रोफाईलचं सॅटर्डे किंवा संडेला घेऊ. ठीक आहे. म्हणजे तुम्ही नेक्स्ट वीक पासून तुम्ही एक बघा. म्हणजे सध्या कसं आहे, जानेवारी फेब्रुवारी मार्च पर्यंत खूप हाय ओपनिंग असते कुठे बी कोणत्याच IT मध्ये. ITचं कसं असतं माहितीये का, जानेवारी फेब्रुवारी मार्च हे टायमाला खूप हाय असतं मार्क. हे टायमाला चांगले कॉल असतात, पॅकेज पण चांगले भेटतात, सगळ्या गोष्टी या टायमाला भेटतात. आणि त्याच्यानंतर सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर हे 6 महिने चांगले असतात जरा. ठीक आहे. आता आपलं त्या हिशोबाने संपतंय. फेब्रुवारी मार्च तुम्हाला फुल आता प्रिपरेशन हे तर केलंच असं सगळ्याला, एवढं टाइम दिलं तुम्हाला मध्ये ते केलं असेल. तर फेब्रुवारी 1 महिना जर तुम्ही इंटरव्ह्यू दिली, आणि ते तुम्हाला मी सांगेल त्या सेशनमध्ये. आता लोक म्हणतात कॉल येत नाही, हे होत नाही, ते सर्विंग नोटीस पिरियड टाकायचं, काय टाकायचं काही नाही असं ते बघू आपण त्या टायमाला. ठीक आहे. एवढं करा तुम्ही. उद्या मी रिझ्युमे सेशन घेतो. माझा जे रिझ्युमे आहे ना त्यालाच आपण कुठं मॉडिफाय करायचं, काय काय गोष्टी काय नाही ते बघू आपण उद्या. ठीक आहे. आता हे डिलीट करायचं आपल्याला. कुठे गेलो VPC. हा, सगळ्यात आधी ते इन्स्टन्स ते हे करा. उगा चार्जेस लागेल फालतूचा. आता आपलं 3 टायर आर्किटेक्चर झालेलं आहे, तर आपल्याला हे सगळं टर्मिनेट करून टाकायचं इन्स्टन्स सगळ्यात आधी. कारण की मी आता नवीन अकाउंट आताच ओपन केलं मी, काल काहीतरी केलं. ठीक आहे. तुमचं हे प्रोजेक्ट घ्यायसाठी हवाला, कारण की मला आधीच ते हे म्हणजे काहीतरी लिमिट आली त्यांची, आणि एकच इन्स्टंट लॉन्च करता येत होतं मला. त्यासाठी मी थोडं अकाउंट डायरेक्ट टर्मिनेट नाही होणार ना तसं. होते असं टर्मिनेट. हा, इथलचं VPCचं ना सगळ्यात आधी VPC डिलीट करून टाकायचं. VPCचं काय रिमूव्ह करा. आता डायरेक्ट VPC होऊन जाईल डिलीट. युअर VPC ते सांगतं ना. एक VPC डिलीट केली तर काय काय डिलीट होणार, इंटरनेट गेटवे पण डिलीट होऊन जाते. 3 टायर आर्किटेक्चरची VPC इन्स्टन्स जोपर्यंत टर्मिनेट होत नाही तोपर्यंत झाले का टर्मिनेट. रिडायरेक्ट नाही होणार सर. त्याला इंटरनेट गेटवे, नेटवर्क गेटवे स्टेप बाय स्टेप जसं केलंय तसं डिलीट करा. हां, तसंच करू. आधी VPC डिलीट करू. राऊट टेबल शेवटी करावं लागेल. मी बघू काय होतं. हा वाला इन्स्टन्सचं करून टाकू, कारण की त्याला काय ॲड्रेस नको VPC. ठीक आहे. आता VPC जातो मी, याला डिलीट करतो. नेट गेटवे पण आहे, हे पण आहे. पहिले नेट गेटवे करू आपण. बघू अजून एकदा डिलीट करू काय काय सांगते. डिटॅच करावं लागेल वन बाय वन. इंटरनेट गेटवे VPC बरोबर डिलीट होऊन जाते. सगळ्यात आधी ते नेट गेटवे. पैसे कुठं लागतात आपल्याला, नेट गेटवेची. ते याला डिलीट करू पहिलं. नेट गेटवे डिलीट झालं. त्याच्यानंतर इंटरनेट गेटवे डिटॅच करायची गरज नाही. डायरेक्ट जर तुम्ही VPC डिलीट केलं ना, तर इंटरनेट गेटवे पण तुमचं डिलीट होईल जाईल. काय म्हणते 3 टायर VPC ID. इलेस्टिक IPचं काय झालं विषय. माय नेट गेट अजून डिलीट नाही झालं वाटतं, टाइम लागतो वाटतं. ओके, डिलीटिंग चालू. डिलीट नाही झालं. नेट गेटवे डिलीट झालं तर तुम्ही इंटरनेट गेटवे किंवा VPC डिलीट करून टाका. आणि इलेस्टिक IP पण इथं बघायचं बरं का. हे राहते तसं ते एकदा बघायचं, डिलीट करून टाकायचं. त्याचं उगाच चार्जेस लागेल तुम्हाला नंतर. कधी कधी काय होतं, आपण नेट गेटवे डिलीट करतो, इलेस्टिक IP आहे तसंच राहते. ते काय होतं, त्याने ते चार्जेस जेव्हा आपण यूज करत नाही ना तेव्हा त्याचे चार्जेस लागतात त्याचे. आणि आपण काय करू, तुम्ही इंटरव्ह्यूला स्टार्ट करा सगळ्यांनी. म्हणजे असं मध्ये मध्ये आपण कनेक्ट होत राहू सारखं मध्ये, नाही का. काय विचारलं, कसं काय नाही, काय काय गोष्टी कसे फेस करायचे ते डिस्कस करू आपण. आता मी सध्या काय नवीन बॅच घेत नाही अशात, तर थोडं तुमचं जर प्रॉपरली तुम्ही एका याच्यावर आला ना तर ताण राहणार नंतर. नेट गेटवे एवढं कसं काय टाइम लागला. ठीक आहे, असो झालं असं डिलीट.
ओके, काही प्रॉब्लेम नाही. इथे डिलीट लिहायचं, ते नेटमुळे थोडं थांबलं ते. आता बघा व्हीपीसी डिलीट झाला तुमचं, नेट गेटवे डिलीट झालं. आता तुमचं इंटरनेट गेटवे बघा ऑटोमॅटिक व्हायला पाहिजे डिलीट, नाही झालं त्याला बघा, कारण की व्हीपीसी बघा झाला ऑटोमॅटिकली डिलीट झाला. आता इलेस्टिक आयपी बघायचं, हे पैसे खातं ना त्याच्यामुळे पहिले याला बघायचं काय चालू आहे. याला रिलीज करून टाकायचं इलेस्टिक आयपी. कुठे गेलं इलेस्टिक आयपी? कारण की हे तसंच राहिलं असतं ना, उगाच चार्जेस लागला असतं आपल्याला. ते झालं. त्याच्यानंतर सबनेटचं बघू. सबनेट का इंटरनेट कोणते कोणते सबनेट आहे? मला वाटतं सबनेट पण याच्यामुळे डिलीट झाले. व्हीपीसी डिलीट केला ना आपण, व्हीपीसी डिलीट केल्यानंतर काय काय डिलीट झालं आपलं? इंटरनेट गेटवे आणि सबनेट. तर राऊट टेबल राहिलं वाटतं आपलं, प्रायव्हेट राऊट टेबल. याला काय झालं? इंटरनेट गेटवे डिलीट आहेच ना आपलं. थोडा टाइम लागतो वाटतं घ्यायला. ओके, म्हणजे तुम्ही व्हीपीसी डिलीट केल्यानंतर ऑटोमॅटिक बाकी सगळं होतं. ठीक आहे, मी असंच वेट. हे सबनेट, राऊट टेबल्स झाले काय डिलीट, इंटरनेट गेटवे झाले काय डिलीट, नेट गेटवे झालं काय डिलीट. अजून काय केलं तर आपण एवढंच केलं ना? हो सर. ठीक आहे, झाले सगळे. ठीक आहे, डिलीट झालं. इलेस्टिक आयपी झाला की डिलीट झाला. ठीक आहे, डाऊट नाही ना कोणाला? काही बघा तुम्ही प्रॅक्टिकल करा. डाऊट असलं मला विचारनंतर. उद्या आपण रिझ्युमेचे घेऊ सेशन. ठीक आहे. हो सर. ओके, चालते, करा तुम्ही प्रिपरेशन. आपण RDS आणि त्या टायमाला मी एक याचं पण ओव्हरव्ह्यू घेऊन टाकतो. एकदा तुम्ही बघा, तुम्ही IIM पण, त्या IIMचं पण त्या टायमाला घेतो मी. म्हणजे काय काय डाऊट होतं ते पण क्लिअर होतं ते आपले. ठीक आहे, मी करतो रेकॉर्डिंग स्टॉप.